ओके सर. लाईन सर सुरू करू शकतो आपण. सर हॅलो. खैरमोडे खंड आहे डॉक्टर बाबासाहेब भेटला होता. हॅलो. येतो सर बोला. आपला विषय होता विद्यार्थी दशेतले बाबासाहेब. हा विषय आपण खंड 1 खैरमोडे यांच्या पहिल्या खंडातून आपण विद्यार्थी दशेतले बाबासाहेब कसे होते हे पाहण्याचा आणि हे समजून घेण्याचा आपण हा छोटासा प्रयत्न करत आहोत. हा विशेष जे आपले बाल अवस्थेतले विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना एक ध्येय ठेवून आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करावं असं हे पूर्ण बाबासाहेबांचं चरित्र म्हणजे हा विद्यार्थी दशेतले बाबासाहेब कसे होते ह्यात आपल्याला पाहायला मिळेल. तर शिक्षण हे महत्वाचं आहे, उच्च शिक्षण हेही महत्वाचं आहे. पण जोपर्यंत आपल्या शिक्षणासोबत शीलाची जोड आणि आदर्श व्यक्तिमत्व हे जोपर्यंत आपण ठामपणे डोळ्यासमोर ठेवून देत नाही किंवा त्या ध्येय ठेवून त्याच्या सोबत प्रवास करण्याचा ध्येय करत नाही तोपर्यंत ते हे आपण अचीव करू शकत नाही किंवा हासिल करू शकत नाही. आणि ते सगळं आपल्याला भाग पाडतं हे बाबासाहेबांचं चारित्र्य जे विद्यार्थी दशेत बाबासाहेब कसे होते आणि त्या विद्यार्थी दशेत असताना त्यांच्या कुटुंबांचा काय सहयोग होता आणि रामजी बाबांचा काय त्यांच्या प्रति कॉन्ट्रीब्युशन होतं हे सगळं पाहायचं. तर ह्याचं आपण डिटेलमध्ये अभ्यास करणं किंवा डिटेलमध्ये आपण वर्ग घेऊन एकमेकांना समजून नवीन जी शालेय जीवनातले विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती अशा ह्या गोष्टी बिंबवून बाबासाहेबांची मेहनत असेल, प्रामाणिकपणा असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल आणि ध्येयपूर्तीसाठी ज्याही काही गोष्टी लागणार होत्या हे बाबासाहेबांच्या त्या विद्यार्थी दशेतच आपल्याला संपूर्ण पाहाव्यास मिळतील. तर आपण पहिल्या भागात त्यांचा संपूर्ण प्रवास शालेय जीवनातला संपूर्ण प्रवास पाहिला आणि ते तिथून न्यूयॉर्कमध्ये पोहोचतात इथपर्यंत आलो होतो. न्यूयॉर्क नंतर ते लंडन पर्यंत आपलं शिक्षण पूर्ण लंडनमध्ये 2 डिग्री घेण्यासाठी जसं की इकॉनॉमिक्स मध्ये MSc आणि BSc शिवाय त्याच्यासोबत बार लॉ ही डिग्री ही बाबासाहेब लंडन मध्ये मिळवतात. पण शिष्यवृत्ती अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना त्यांचा जो प्रवास आहे तो खंडित होतो आणि ते असं त्यांच्या सोबत करार करतात की मला तुम्ही माझ्या ही शिष्यवृत्ती खंडित झालेली आहे तर ती खंडित झालेली आहे आर्थिक गोष्टींमुळे तर ती पुढे मला चालू ठेवण्यासाठी 4 वर्षांची मुदत द्या. त्या ज्या पद्धतीने त्यांना प्रोफेसर कॅनॉन असतात हे त्यांना मदत करतात आणि तो त्यांचा अर्ज मंजूर करून घेतात विद्यापीठाकडून. तर मागचा मी व्हिडिओ माझा पाहिला तर मला असं वाटतं की मला जास्ती सवय नसल्यामुळे बोलण्याची आणि मध्ये काहीतरी वाक्य किंवा काही गोष्टी ऐकणाऱ्यांना लगेच समूळ समजत नसतील असं मला वाटलं तर मी ज्या मागच्या लेक्चरमध्ये आपला रिव्हिजन जो दुसरा भाग झाला होता त्याचं रिव्हिजन मी काही ठळक मुद्द्यात ह्या जे खंड आहे एक त्यातलं मी आपल्या समोर वाचून दाखवतो. म्हणजे आपले जे काही कन्सेप्ट असतील माझ्या सांगण्यामध्ये काही राहून गेले असतील किंवा माझ्या सांगण्याच्या पद्धतीमुळे काही आपल्याला समजण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या असतील त्या मी दूर करण्याचा या व्हिडिओत प्रयत्न करेन आणि नक्कीच मी आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेत आणि समजेल अशा लयामध्ये पूर्ण करतो. तर हा आपला विद्यार्थी दशेतले बाबासाहेब 1891 पासून ते 1923 पर्यंतचा काळ म्हणजे जोपर्यंत बाबासाहेबांना अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळते हा पर्यंतचा काळ हा तेव्हापर्यंत बाबासाहेब खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी होते. त्याच्यासोबत त्यांचं कुटुंब होतं का तर त्यांचं कुटुंब होतं, त्यांचा विवाह होतो. 14व्या वर्षीच बाबासाहेबांचा विवाह होतो. त्यांना एक चिरंजीव असतो, सोबत त्यांचे वडील असतात. अशा पूर्ण कुटुंबात सोबत बाबासाहेबांनी हे उच्च शिक्षण हासिल केलेलं आहे आणि
आपल्या समोर एवढं मोठं उदाहरण आहे बाबासाहेबांचं. तर याचं आपल्याला मला असं वाटतं की हे जे विद्यार्थी दशेपर्यंत बाबासाहेब आहेत, हे जसं आपण गाणी वगैरे म्हणतो किंवा जसं आपण पाढे वगैरे म्हणतो, तर ते जे आपल्याला ते डिजिट आपल्याला जसं आपल्या तोंडावर येतं, त्या पद्धतीने बाबासाहेबांच्या ह्या विद्यार्थी दशेतलं एक त्यांचे इव्हेंट्स आहेत किंवा एक घटना आहेत, ह्या आपल्याला त्या तारखेसहित आपण मुलांच्या त्याच्या जीवनावरती बिंबवाव्यात, त्यांच्यावरती त्याचा परिणाम व्हावा, असं आपण कार्य करू. आणि एक आदर्श कुटुंबासोबत आदर्श विद्यार्थी कसे निर्माण होतील जास्तीत जास्त ध्येयवादी आणि आपल्या शिलाची जपवणूक करून हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे. तर मी माझा उर्वरित भागाला सुरुवात करतो. तर 20 जुलै 1920 ला बाबासाहेब 20 जून 1920 ला बाबासाहेब न्यूयॉर्क सिटीमध्ये पोहोचतात. पुढे आता मी तुम्हाला थोडं हे वाचून दाखवतो. तर भीमरावांना कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या राज्यशास्त्र विभागात जुलै 1913 ते जून 1916 या 3 वर्षांसाठी प्रवेश मिळाला. त्यात अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, मानववंशशास्त्र आणि राजकारण हे दुय्यम विषय त्यांनी घेतले. परदेशी विद्याभ्यासासाठी जाणारे विद्यार्थी आपण विद्यार्जनात नावलौकिक कमवू अशा ईर्षेने जातात, पण परदेशातील मायावी वातावरणात गेल्यानंतर ते आपली प्रतिज्ञा विसरतात व जेमजेम अभ्यास करून पदव्या घेऊन परदेशी परततात. भीमरावांना परदेशात जाण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपण खूप अभ्यास करणार असे ठरवले, पण ते न्यूयॉर्कला गेल्यावर आपला निश्चय विसरले. ते साताराला व मुंबईत होते तेव्हा त्यांना उच्चवर्णीय मुलांमध्ये मिळून मिसळून राहता येत नसे व त्यांच्यात खेळताही येत नसे. न्यूयॉर्कला त्यांना राहणे व जेवणे इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने करता येऊ लागले. हिंदी विद्यार्थी व अमेरिकन विद्यार्थिनी परस्परात फार खेळीमेळीने राहतात. अनेक खेळात ते कसलाही संकोच न धरता भाग घेत. मुलींच्या बरोबर नृत्य करणे, टेनिस, बॅडमिंटन खेळणे यात कोणत्याही विद्यार्थ्यांना मज्जाव नव्हता. स्केटिंग करणे हा एक मुलींचा आवडता खेळ सरारस खेळला जात असे. मुलीने पुढे बसावे, मुलांनी तिच्या कमरेभोवती आपल्या हाताचा विळका घालून घसरत घसरत टेकडीवरून खाली जावे, अशा व इतर अनेक करमणुकीच्या कार्यक्रमात भीमरावांनी पहिले 4-5 महिने जीवाची चैन करण्यात घालवली. त्यांनी कल्पना अशी केली की MA व PhD या 2 पदव्या खेळता खेळता काबीज करता येण्यासारख्या आहेत. मग जीवाला विनाकारण जास्त त्रास कशाला घ्या व अभ्यास करा. अशा विचाराने विद्यार्थ्यांचे खेळ किंवा गप्पाष्टके जी रात्री 2-2 वाजेपर्यंत चालत, त्यात भीमराव दररोज भाग घेत व अभ्यासाकडे फार थोडा वेळ खर्च करत. परंतु एके रात्री गप्पाष्टके आटोपून ते अंथरुणावर 3 वाजण्याच्या सुमारास येऊन पडले व मनात विचार करू लागले, मी हे काय करीत आहे? कुटुंबातील प्रेमळ माणसांना हजारो मैल दूर टाकून मी येथे अभ्यासाकरता आलो आणि अभ्यास करण्याचे सोडून चैन करत बसलो आहे. आणि ती संस्थानांच्या पैशावर मला मिळालेल्या संधीचा जर मी सदुपयोग केला तर मला माझ्या नावलौकिक वाढवता येईल. नुसत्या पदव्या मिळून उपयोगाचे नाही. सर्व विषयांचा आमूलाग्र अभ्यास केला तरच मी जगातील पंडितांच्या रांगेत बसू शकेन. नुसत्या पदव्या मिळवण्याकरता अभ्यास केला तर सामान्य दर्जाचे आयुष्य घालवीत बसेन. अशा तऱ्हेने विचारतरंग त्यांच्या मनात चालू राहिल्यामुळे त्यांचे मन बैचेन झाले. इतर विद्यार्थी घोरत पडले होते तर त्यांच्या मनात विचाराचे काहूल उठून त्याने झोपेला हुसकावून लावले होते. त्यांच्या डोक्यात विचारांचे दुष्मचक्र चालू होती. पहिले 4-5 महिने आपण व्यर्थ दडवले याबद्दल त्यांना अत्यंत खेद होत होता. पहाटे 5 वाजता बिछाण्यावर उठून बसले व त्यांनी मनाची ठाम निश्चय केला, यापुढे आपले आयुष्य निवळ अभ्यासात घालवायचे, चैनीत नाही. अशा रीतीने त्यांचा अंतरात्मा जागा झाला. ही त्यांची रात्र म्हणजे आत्मप्रभावाची जाणीव करून देणारी व त्यांच्या भावी प्रभावशाली आयुष्याची मूर्तमेढ रोवणारी रात्र होय. इतर विद्यार्थी सूर्योदयानंतर अमळशाने उठले व एकमेकांच्या खोलीत डकावून आत शिरून गप्पाष्टके करू लागले. ते भीमरावांच्या खोलीत पाहू लागले. तो ही स्वारी अभ्यासात गर्क हे पाहून काही विद्यार्थी त्यांना चिडवू लागले, काय रे, युनिव्हर्सिटीवर झेंडा लावणार काय? अरे कोण म्हणे आहे हा बुवा?
महाराजांचे डोळे दिपवून खूप पैसा उपटणार ऐकून जे धुमसोळे होते ते त्यांच्या पुढे अभ्यासाची पुस्तके काढून घेऊन त्यांना बाहेर भटकायला चला म्हणून लागले. तर असा प्रसंग बाबासाहेबांसोबत होता की त्यांना जे अस्पृश्य असल्यामुळे किंवा हीन जातीचे असल्यामुळे, हीन वर्गाचे असल्यामुळे जे जो जो त्यांना जो मानसिक त्रास झाला होता त्यातून त्यांना हे एक नवं युग, एक नवं जग पाहायला मिळालं आणि त्यात ते गर्क होतात. पण एक रात्री त्यांना त्यातून एक बोध मिळतो की त्यांना त्यांची अस्तित्वाची जाणीव होते आणि त्यातून ते जागे होतात. असं असं आलेला आहे भाग. पुढे त्यांना कळून आले की शास्त्र विषयांचे ज्ञान असल्याशिवाय मनुष्याला खरी विद्वत्ता लाभत नसते. या विषयांचा अभ्यास करून बीए झालो तर फार बरे झाले असते असे त्यांना वाटू लागले. या विषयांची निदान तोंड ओळख व्हावी म्हणून बीए झाल्यानंतर त्यावरील पुस्तके वाचनाचा सपाटा लावला. कोलंबियाला आल्यानंतर नंतरही त्यांनी 4-5 महिने अभ्यासाविना व्यर्थ दडवले, परंतु नंतर मात्र त्यांना पश्चाताप झाला. उपरती झाली आणि अखंड अभ्यासाचा दृढ निश्चय केल्यानंतर दर दिवशी 16 ते 18 तास अध्ययनात घालून अवघ्या 6 महिन्यात आपल्या विषयांवर प्रभुत्व मिळवले आणि प्रभुत्वाची जाणीव त्यांना स्वतःलाच एका प्रसंगाने करून दिली. जेव्हा त्यांना तो प्रसंग घडल्यानंतर ते जो विद्याभ्यास सुरू करतात तर 6 महिन्यातच ते जो अभ्यास एम ए आणि पीएचडी साठी करण्याचा असतो तो 6 महिन्यातच त्यांचा वाचून आणि अभ्यास करून पूर्ण होतो. आणि त्याचा प्रसंग बाबासाहेब असं सांगतात की त्याचा अनुभव त्यांना असा होतो. एका घटनेवरून ते बाबासाहेब सांगतात आपल्या. पंजाबचे सीएम म्हणून कीर्ती मिळवलेले लाला लजपत राय आपली शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी लंडनला 1914 साठी आले असता पुढे असं आहे त्याचं. आपल्या अचाट बुद्धी सामर्थ्याने चालता बोलता ज्ञानकोश अशा संज्ञा मिळाले विद्वान गृहस्थ फेबियन सोसायटीचे एक संस्थापक समाज समतावादीचे कट्टे पुरस्कर्ते सिडने वेब यांच्याशी तर लालाजींचा घनिष्ठ परिचय झाला. सिडने वेब हे प्राध्यापक असतात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांचे. जे डॉक्टर प्रोफेसर कॅनन असतात यांच्यासोबत हे सिडने वेबही असतात. लालाजी अमेरिकेला येताना सिडने वेब कडून त्यांच्या परम स्नेहाला कोलंबिया युनिव्हर्सिटीतील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर ए सेलिगमन हे बाबासाहेबांचे शिक्षक मित्र यांनी लिहिलेले एक ओळखपत्र घेऊन आले. सेलिगमॅनांशी लालाजींची दाट मैत्री झाली. लालाजी आपला बहुतेक वेळ कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयात घालवी. त्यांच्या समोरच्या टेबलावर त्यांच्यापेक्षा अगोदर येऊन बसलेला व त्यांच्या नंतर ग्रंथालयातून बाहेर पडणारा एक हिंदी विद्यार्थी त्यांना दिसला. लालाजींनी स्वतःहून त्या विद्यार्थ्याचा परिचय करून घेतला. तो विद्यार्थी भीमराव. त्या दोघांचे संभाषण चालू असता तेथे प्रोफेसर सेलिगमन आले व तिघांचे अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयातील निरनिराळ्या प्रश्नांवर संभाषण झाले. तेव्हा भीमरावांच्या या विषयातील ज्ञानाबद्दल लालाजींनी प्रसंगोद्गार काढले. प्रोफेसर सेलिगमन म्हणाले की भीमराव हिंदी विद्यार्थीच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांतही श्रेष्ठ आहेत. हे त्यांच्या शिक्षकांचे उद्गार आहेत भीमरावांच्या प्रती. पुढे एम ए व पीएचडी या परीक्षांच्या विषयांचा अभ्यास आटोक्यात आल्यानंतर आणि इतर विषयांची पुस्तके वाचनाचा सपाटा चालविला. निरनिराळ्या देशांचे इतिहास व काव्ये, नाटके, कादंबऱ्या, टीकात्मक ग्रंथ व मानववंशशास्त्रावरील पुस्तके त्यांच्या वाचण्यात आल्यानंतर हे पहा, हे आपलं बौद्धिक जर आपल्याला बळकट करायचं असेल तर अशा पद्धतीचं बाबासाहेबांनी वाचन केलेलं आहे हे पाहावं लागेल की त्यांनी अभ्यास फक्त आपल्या जो अकॅडमिक इयर आहे त्याच्या अभ्यासा व्यतिरिक्त बाबासाहेबांचं समग्र वाचन हे अमेरिकेसारख्या कोलंबिया युनिव्हर्सिटीत झालं होतं. त्याने इतिहास, काव्य, नाटके, कादंबऱ्या, टीकात्मक ग्रंथ व मानववंशशास्त्रावरील पुस्तके त्यांच्या वाचनात आल्यानंतर त्यांच्या मनात आपण या विषयांचा खोलवर अभ्यास करावा व गूढ प्रश्नांवर पुस्तके लिहून यशस्वी ग्रंथकार व्हावे अशी महत्वाकांक्षा उत्पन्न झाली. एका विषयावरची एकाच ग्रंथकाराची सर्व पुस्तके वाचावी व नंतरच त्या विषयावरची दुसऱ्या ग्रंथकाराची सर्व पुस्तके वाचावी.
हा बाबासाहेबांचा मानस होता. असा भीमरावांचा वाचनक्रम चालू ठेवला. म्हणजे एका प्रकाशकाची, एका लेखकाची सर्व पुस्तके वाचून आपलं एक त्याच्या बद्दल एक मत मांडावं आणि दुसऱ्या त्याच मतांवरती इतर लेखक आहेत काय आहेत असं बाबासाहेबांचं वाचनाची आवड होती. तर हा ग्रंथ आपल्याला असंच सांगतो की आपल्याला जर अभ्यास करायचा तर असेल किंवा मुलांवरती आपण वाचन संस्कृतीवरती भर दिला पाहिजे. वाचन संस्कृतीच आपल्याला एक ध्येयाकडे घेऊन जाऊ शकते आणि एक चांगलं शिक्षण आणि चांगली पद्धती निर्माण होऊ शकते. हे वाचन संस्कृती फार महत्वाचा हा ग्रंथ आपल्याला सांगतो. पुढे असं आहे सर, निरनिराळ्या विषयांचे विस्तृत वाचन वाढत जाऊ लागले तेव्हा त्या विषयांवरची टिपणे संक्षिप्तपणे लिहून घेण्याची लघुलिपी त्यांनी शोधून काढली. आजवरही ते त्याच लघुलिपीचा उपयोग करतात. वाचना व्यतिरिक्त त्यांनी जो वेळ मिळेल तो निरनिराळी ग्रंथालय पाहण्यात ते खर्च करत. अधूनमधून ते काही प्रोफेसरांच्या व बरोबरीच्या अमेरिकन विद्यार्थ्यांच्या घरी जात. अशा वेळी अमेरिकन घरातील टापटीप व सौंदर्यपूर्ण सजावट त्यांना नेहमीच आकर्षित करत असे. ह्या घरातील विशेष आवडणारा भाग लायब्ररीचा. आपली स्वतःची एक लायब्ररी असली पाहिजे असे साहजिकच त्यांना वाटू लागले. हा भाग विद्यार्थी दशेत बाबासाहेबांनी पाहिला होता, जो आज आपण राजगृह आपण म्हणतो की एक हे मोठं ग्रंथालय बाबासाहेबांचं. तर त्याचं ध्येय त्याच्यावरती जे परिणाम बालवयात झाले होते हे बाबासाहेबांना ही अशा ठिकाणी झाले होते आणि त्या प्रतीचे त्यांना शिक्षक होते, एक आदर्श होते. हा बाबासाहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं की असं माझं ध्येय असेल किंवा अशा पद्धतीची माझी लायब्ररी असेल. तर हे बाबासाहेबांनी अमेरिकेत पाहिलं होतं आणि अशा पद्धतीचं समग्र वाचन बाबासाहेबांनी करून आपलं जे ग्रंथालय आहे, जे आपलं राजगृह आहे त्याची निर्मिती अशा त्यांच्या जडणघडणीमधून झालेली आहे. ग्रंथावर त्यांची असीम भक्ती जडली. जुन्या पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तके विकत घेण्याचा क्रम त्यांनी सुरू केला. शिष्यवृत्तीच्या रकमेतून आपला खर्च भागवून घरच्या खर्चासाठी मुंबईत काही रक्कम पाठवून आपल्या पुस्तकांचा छंद भागवता येणे कठीण होते. त्याकरता सुट्टीत काम करून पैसे मिळवण्याची अमेरिकेत सर्वत्र प्रथा आहे. अशा विद्यार्थ्यांना शक्य तेवढे स्वावलंबी बनवता यावे म्हणून त्यांना प्रथम कामे देण्याची पद्धत अमेरिकेत सर्वत्र आढळते. हॉटेल्स, खानावळी यात काम करण्याच्या पद्धतीचा चांगला अभ्यास केला व काही ठिकाणी काम करून पैसेही मिळवले. परंतु नोकरीतील अंगमेहनत त्यांच्या प्रकृतीस मानवली नाही. त्यामुळे त्यांनी हा नाद सोडून द्यावा लागला. म्हणजे आपण ते पाहतो की बाबासाहेबांनी काही काळ हॉटेल मध्ये आपला जो दैनंदिन खर्च भागवण्यासाठी हॉटेलमध्ये काम केलं होतं. त्या प्रसंग बाबासाहेब इथे नमूद करतात. आणि हा बहुतेक जो पार्ट आहे हा प्रकरण 7वा आहे आपलं खैरमोडे खंडामधलं आणि तो कोलंबिया युनिव्हर्सिटी असा या प्रकरणाचं नाव दिलेलं आहे की कोलंबिया युनिव्हर्सिटीत असाच ह्या प्रकरणाचं नाव आहे. पुढे 1916च्या सप्टेंबर महिन्यात पुढे भीमराव एम च्या परीक्षेत उत्तम रीतीने उत्तीर्ण झाले व ती पदवी त्यांना 2 जून 1915 रोजी मिळाली. ही पदवी मिळाल्यानंतर अर्थशास्त्रात संशोधन करून एका प्रश्नावर प्रबंध लिहून पीएचडी पदवी मिळवावी असे भीमरावांनी ठरवले. त्यांनी अभ्यासासही सुरुवात केली. त्यांचे प्रोफेसर सेलिगमन यांची आता त्यांच्याशी दाट मैत्री झालेली होती. नेतृत्वाखाली भीमरावांचा बौद्धिक विकास कसा झाला याबद्दल त्यांनी माहिती सांगितली आहे. हा जो मजकूर आहे हा थोडा फार महत्वाचा आहे आणि हा नवयुग तारीख 13 एप्रिल 1947 या दिवशी बाबासाहेबांची मुलाखत झालेली आहे. ह्या मुलाखतीचा मलाही शोध आहे. जर हा कोणाकडे असेल उपलब्ध तर मला तो पाहायला किंवा वाचायला खूप आवडेल. तर तो काय सांगतो मी तुम्हाला ते थोडक्यात वाचून दाखवतो. मी मागे तुम्हाला सांगितलेच आहे की मी BA पर्यंत अगदी साधारण परतीचा विद्यार्थी होतो. हे खुद्द बाबासाहेबांचे शब्द आहेत. पुढे माझ्या हातून काही संशोधन होईल अशी माझ्याबद्दल मलाही अपेक्षा नव्हती आणि इतरांना पण नव्हती. म्हणजे माझी बुद्धी मंद होती किंवा माझ्यात वाचनाची आवड नव्हती असे नाही. पण संशोधन करण्यासाठी जो एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो किंवा जे एक प्रकारचे प्रोफेसरांकडून मार्गदर्शन
व्हावे लागत असते ते माझ्या बाबतीत झाले नसल्यामुळे माझ्यातील गूढ शक्तींना चालना मिळालेली नव्हती. इतकेच अंगी उपजत गुण असले तरी त्याचा विकास व्हावा लागतोच. अमेरिकेत जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्त अवस्थेत होते. त्याचा विकास होण्याचे कार्य प्रोफेसर सेलिग्मन व इतर दांडग्या विद्वानांकडून झाले हे मला कबूल करायला हवे. या विद्वान प्रोफेसरांच्या संगतीत आल्यावर मला आढळून आले की मला स्वतंत्रपणे विचार करता येतो. मी संशोधन कसे करावे याविषयी प्रोफेसर सेलिग्मन यांना विचारले असता ते मला म्हणाले, तू आपले काम चालू ठेव, म्हणजे तुला आपोआप समजू लागेल संशोधन कसे करावे ते. बाबासाहेबांना असं मार्गदर्शन मिळालं अशा शिक्षकाकडून, तर आपण त्या शिक्षकांचे आपण कृतज्ञ आहोत की असं मार्गदर्शन बाबासाहेबांना योग्य वयात मिळालं. आणि त्यांनी काय सांगितलं की मला माझ्या सुप्त जे गुण होते ते मलाही माहिती नव्हते, पण अशा शिक्षकांचं किंवा अशा विद्वानांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं आणि एक एक गोष्टी घडत गेल्या. पुढे ते सांगतात, त्याप्रमाणे मी स्वतःच विचार करू लागलो, खूप वाचन सुरू ठेवले आणि त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःलाच मार्गदर्शन कसे करता येते याचा मला धडा मिळाला. त्यात माझ्या मागे आणखीन एक आच होती. ठराविक वेळेच्या आत माझ्या हातून संशोधन कार्य पुरे झाले नसते तर मला पुढल्या कॉलेज स्कॉलरशिप वर पाणी सोडावे लागले असते आणि माझे सारे संशोधन एवढ्यावरच थांबले असते, विराम पावले असते. त्यामुळे माझे काम नेटाने, उत्साहाने, झपाट्याने उरकणे भागच होते. त्यावेळी कामास उपयोगी पडणारी टिप्पण्याची कार्डे मी तयार केली होती. अद्यापि माझ्यापाशी ही काही कार्डे आहेत, संशोधन करणाऱ्या प्रोफेसरांच्या उपयोगी पडावी म्हणून ती आपल्या लायब्ररीत ठेवण्याची मी लवकरच व्यवस्था करणार आहे. बाबासाहेबांची एक विशिष्ट मेथड होती की संक्षिप्त पद्धतीने त्याचं स्मरण कसं होईल अशा पद्धतीचे ते कार्ड तयार करत असेल. आणि त्यांचा मानस असा होता की जेव्हा माझी लायब्ररी होईल तेव्हा मी इतर प्रोफेसरांना कशी देऊ ती, हा त्यांनी तेव्हाच मानस करून ठेवला होता. पुढे मी एवढे जबरदस्त वाचन केले आहे, की कोणता संदर्भ कोठे आहे हे मला ताबडतोब समजते. म्हणजे मी ताबडतोब सांगू शकतो की मी कोणते वाचन कुठे कोणता संदर्भ आहे. या वाचनामुळे माझी स्मरणशक्ती दांडगी होत गेली. पुस्तके लिहित असताना वेळ कसा निघून जातो व दिवसामागून दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही. माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकवटलेल्या असतात. मी जेवणाची पर्वा करीत नाही. मी कधी कधी तर रात्रभर लिहित बसतो. मला त्यावेळी कंटाळा येत नाही की थकवा वाटत नाही, पण काम संपवून ते एकदा हातावेगळे झाले की मी अत्यंत निरुत्साही व असंतुष्ट होतो. मला 4 मुले झाली असती तरी जेवढा आनंद झाला नसता तेवढा मला माझे पुस्तक प्रसिद्ध झाले म्हणजे होतो. हे बाबासाहेब म्हणतात की वाचन करून जे मी ज्ञान मिळवलं आहे, तर मला जे ते ज्ञान मिळून जे पुस्तकं मी लिहितो आणि ते जेव्हा पुस्तक लिहिण्याचं काम माझं दूर होतं तेव्हा मला फार दुःख होतं. आणि जेव्हा माझं पुस्तक प्रकाशित होतं तर मला 4 मुले होण्याचा आनंद जो एका बापाला होतो किंवा एका कुटुंबाला होतो, तो आनंद मला माझ्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाने मिळतो, असं बाबासाहेब सांगतायत. तर ह्याच्यातून बोध हा महत्वाचा आहे की आपल्याला वाचन संस्कृती, आता जरी आपण एका ही जर बिंबवायची असेल तर विद्यार्थीमध्ये जे विद्यार्थी आहेत आपल्या घरचे असतील किंवा आपले इतर असतील तर त्यांना आपण हे वाचनाची आवड किंवा वाचनाची संस्कृती कशी जोपासली जाईल ह्याच्याकडे आपण किंवा काय विशिष्ट क्लास करता येईल का, तर असा काही उपक्रम आपण करू शकू का, तर ह्याच्यावरती आपण एक दिवस चर्चा घडवायला हवी. आणि विशेष म्हणजे ह्याची गरज कशी आहे की जे आपल्या ज्या वस्त्या आहेत आपल्या मुळात ह्या वस्तीमध्ये जे विहार आहेत या विहारातून आपण काहीतरी संडे क्लास किंवा संडे वर्ग, कारण जर बाबासाहेबांनी शिक्षण घेऊन जसं काल सर म्हणाले की ते लंडन मध्ये राहू शकले असते, पण ते समाजात आले ना. त्यांनी जो ज्ञानाचा किंवा सगळ्या गोष्टी अभ्यास करून मिळवल्या तर त्यांनी तो स्वतःचा उपयोग करून घेतला असता, पण ते तसं केलं नाही त्यांनी. तर त्यांनी समाजात यावं लागलं त्यांना आणि इतर अस्पृश्य असणाऱ्या सर्व समाजात त्यांचा सहभाग होता. तर आपणही असं काही
हे ज्या गोष्टी आपण वाचतोय ह्या आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता जर वस्ती लेवलला किंवा अशा एखाद्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनाची आपण भेट घेऊन जर काही उपक्रम आपल्या या मार्फत जर करता आले आणि त्या पद्धतीने आपण जर काय सिलेबस म्हणा किंवा काय पद्धतीने आपण वाचनासाठी प्रवृत्त करू विद्यार्थ्यांना, तर निश्चित आपण अशी वाचन संस्कृती करूनच विद्यार्थी दशेतले बाबासाहेब कसे होते हे पाहण्याचा आपण दृष्टिकोन ठेवू शकतो असं मला वाटतं. आता पुढे एवढंच नाही सर, माझं तर म्हणणं की हा बोला. हा की माझं तर याकरताच आपण हा उपक्रम सुरू केलाय की हो बरोबर आहे. आपण ज्या महामानवाला फॉलो करतो, ज्या महामानवाचे विचार अंगीकारायचा प्रयत्न करतो, त्या महामानवाने एवढा जास्त अभ्यास केलाय. हो. तर तेवढा अभ्यास आपण करायचा प्रयत्न करावाच लागेल. आणि त्यांनी एवढं लिहून ठेवलंय तर ते काय काय लिहिले ते वाचावे लागेल. आणि त्याकरता विहाराचा एक चांगला मुद्दा सांगितला. माझंही तेच म्हणणार होतं की विहार हे ज्ञानाचे केंद्र व्हावं असं बाबासाहेब म्हणाले म्हणतात. आता हे नेमकं कुठं म्हणाले मला माहित नाही, पण लगेच कळून येतं की बाबा विहार व्हावेत का, तर तिथं अभ्यास वर्गच चालवेत. मी तर म्हणतो दर रविवारी नाही, रोज संध्याकाळी 1 तास, संध्याकाळी सकाळी जे काय रोज 1 तासभर अभ्यास कंटिन्युअस चलावाच. अहो मी सांगतो, जशी पूजा आजा करतात लोक, काही धार्मिक लोक पूजा जे करतात ना, त्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याने त्यांना रोजचा दिवस कसा काढावा याचा एक नियम लागतो. तसं बाबा आपण जर बाबासाहेबांची पुस्तकं वाचत नसू तर मग आपल्याला कसं कळणार की बाबासाहेबांच्या विचाराने आपण चालणार. आणि हे नुसतं विहारातच नाही, तर प्रत्येक दुसरी गोष्ट अशी, बोला 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 बोला. आपल्या आपल्या प्रत्येक घरात माझं म्हणणं की घरात पहिलं व्हायला पाहिजे. आता विहारात करायचं झालं ना, अडचण काय येते. आणि माझं एक म्हणणं आहे बरं का, एक माझं सजेशन काय की आपल्या समाजाने कार्यक्रमातून बाहेर येऊन घरामध्ये कसे संस्कार दिले जातील, घरामध्ये कसा अभ्यास होईल याकडे बघावं. आता आपल्याकडे काय झालंय, काही काम करायचं म्हणलं, सामाजिक काम म्हणलं की मग स्टेज तयार करा आणि मग ते लाऊडस्पीकर अरेंज करा, मग गाणे लावा, वक्ते आणा आणि मग ते ऑर्गनाईज करा. सर दुसरी गोष्ट कशी झाली माहितीये का, की ह्याच्यापासून काय झालेलं आहे की प्रत्येकांना ना आपण मोठं व्हावं तर या संस्कार वर्गातून मोठे होणार नाहीत ना. त्यांना संस्कार वर्गातून जर सॉरी मोठे होण्यासाठी राजकारण किंवा राजकीय पक्षातूनच लवकर मोठा होता येतं. तर असा एक भ्रम आहे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की ज्यांचं थोडं शिक्षण झालेलं आहे किंवा त्यांना थोडी समज आलेली आहे, तर अशांचा तिकडे त्यांचं प्रमाण कमी आहे विहारांमध्ये. तर अशा माणसांनी जबाबदारी घेऊन ते त्यांना एक कृती कार्यक्रम द्यावा, तर ते त्या गोष्टी घडणार आहे. कारण आपल्याला थोडी समज आहे, पण आपण आपले मुद्दे पटवण्यासाठी आपल्यासारखा वर्ग खूप कमी पोचतो असं नाहीये. करणारे करतात, पण आपल्यासारख्या वर्गांची कमी आहे खरं तर. तर आपल्याला माझं काय म्हणणं आहे की आपल्याकडे फक्त भाषणच व्हायला लागले. हो अभ्यास व्हावा. आणि विहारातही व्हायलाच पाहिजे, पण त्याच्या आधी प्रत्येक घरात व्हायला पाहिजे. घरात जसं जेवण करतो ना आपण, तर जेवण जसं करतो तसं रोज काही ना काही बाबासाहेबांचं पुस्तक थोडंफार वाचायलाच पाहिजे. अशी सवय पाहिजे, तरच आपण बाबासाहेबांच्या विचारांचे पायी होऊ ना, नाही तर मग कसं चालेल. आणि या व्हिडिओद्वारे माझा प्रयत्न काय चाललाय की जसं लोक आपल्या घरी गाणे लावतात तसं हे व्हिडिओ त्यांनी मोबाईलवरती गाणे लावतात तसं घराघरात लावून ठेवले, विहारात लावून ठेवले, तर आपोआप कळून जाईल ना की कोणत्या पुस्तकामध्ये काय काय लिहिले. तसे ऑडिओ बुक्सही तयार करायचा आपला प्रयत्न राहील असं माझं म्हणणं. आणि त्याकरता आपण आवाहनही करूया या व्हिडिओद्वारे की हे जो काही आम्ही अभ्यास वर्ग सुरू केलाय यात जेवढे जास्त विद्यार्थी म्हणून सहभागी झाले त्यांचं तर स्वागतच. पण त्याशिवाय ज्यांनी थोडाफार अभ्यास केलाय ते लोक आले शिक्षक म्हणून, की जसं आता आपले प्रशांत सर सांगतायत समजून आपल्याला वाचून, तसं वेगवेगळी लोक आले तर मग हे आपोआप वाढत जाईल असं माझं म्हणणं, नाही का सर? हो नक्कीच नक्कीच आहे. हे हा उपक्रम खरं अति महत्वाचा आहे. आणि कसं आहे, आता आपल्यामध्ये पण एक, आता आपण शिकतोय, आता आपल्या घरात तर ते तसं वातावरण आहे बरोबर. असं हे आणि आपल्या बरोबरचा वर्ग आहे तोही आपल्यासारखंच आहे, म्हणजे आपल्या घरी जसं वातावरण आहे तो त्याच्या घरी पण वातावरण आहे. पण मुळात हे असं संस्कार वस्तीमध्ये आहे का, हा प्रश्न आहे ना. आपण आपले समविचारी जे आहेत त्यांच्या घरी आपण पाहतोय थोड्या बहुत प्रमाणात तर हे चालूच आहे. पण वस्तीमध्ये आपण पाहिली आणि तीच तर आपली वर्ग थोडा नुसतं खालीच नाही, आपण थोडं वरही बघायला पाहिजे. आता बघा बऱ्याच वेळेला इथंच मला अनुभव आला
मी बऱ्याच लोकांशी संपर्क करत होतो ना, जे फेसबुकवर ऍक्टिव्हिस्ट म्हणून फेमस लोक आहेत ना, तेही मला थोडक्यात काय म्हणाले बरं का, सर बरोबर आहे, पण आम्ही एवढं वाचलं नाही, आम्ही ग्राउंडवरचे कार्यकर्ते. हो. आता मला नाही, काय आता कसं आहे सर, एक कसं आहे, आपण आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही. आपल्याला बरोबर, नाही आता करणार, नाही आपल्याला करणार. कृती कार्यक्रम आपल्या हातात आहे बरोबर, राईट. आणि आपल्याला काय करायचं आपल्याला माहिती आहे. हा, आता ह्याच्या सोबत येणार आहेत ते आपल्या बरोबर येतील किंवा ह्याच्यापेक्षा काय चांगलं असेल तर आपण त्यांच्या बरोबर जाऊ. हे दोनच गोष्टी होणार आहेत ना. बरोबर, राईट. हा, म्हणजे एक तर ह्याच्यापेक्षा काही सुपिरियर असेल किंवा छान असेल तर आपण निश्चित करू किंवा हे जे चालू आहे ते आपण कंटिन्यू करू. परफेक्ट, परफेक्ट, राईट. तेच म्हणून. चल पुढे मी कंटिन्यू करतो. तर जे बाबासाहेबांचं एम एचं शिक्षण झालं, आता पीएचडी त्यांचं करायची होती. तर पीएचडी साठी आपण मागे वाचलं की त्यांना प्रबंध लिहायचा होता. तर त्याच्यासाठी ते प्रबंध त्यांनी असा लिहिला पीएचडी साठी की 1765 ते 1914 पर्यंत हिंदुस्थानाच्या आर्थिक प्रश्नांवर जेवढे ग्रंथ व सरकारी अहवाल प्रसिद्ध झालेले होते ते सर्व आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत असलेले सर्व वाङ्मय आपला प्रबंध तयार करण्यासाठी भीमरावांनी वाचून काढले. व शेवटी द नॅशनल डिव्हायडंट ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी, म्हणजे हा प्रबंध लिहिण्यासाठी बाबासाहेबांना त्या ग्रंथालयातले संपूर्ण वाङ्मय वाचावं लागलं. म्हणजे बाबासाहेबांचा अभ्यास हा उच्च कोटीचा अभ्यास बाबासाहेबांचा. त्याचं नाव एकदा सांगू शकाल का? नॅशनल डिव्हिडंड, नॅशनल डिव्हायडंट ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी. आणि हे कशासाठी लिहिलंय सर? हा पीएचडी साठी लिहिला होता. कोणत्या पीएचडी साठी? आपल्या एम ए नंतरच्या, कोलंबियामध्ये? एम ए नंतरच्या. आणि जर तुम्ही तो म्हणाला होता ना, तो काय या पुस्तकात मला सापडला नाही, जो एम ए साठी तुम्ही प्रबंध म्हणाला होता तो. ओके ओके, चालेल. ते थोडं कन्फ्युजन आहे, मागं पुढे आपण बघून घेऊ. ओके ओके. आणि नावाचा प्रबंध युनिव्हर्सिटीत त्यांनी पीएचडी मिळवली, परंतु ही पदवी जाहीर करण्यात आली नाही. याचे कारण की परीक्षकांनी मान्य केलेले प्रबंध ग्रंथ रूपाने प्रसिद्ध करावायचा व त्याच्या प्रती युनिव्हर्सिटीला द्यायचा, असा कोलंबिया युनिव्हर्सिटीचा नियम होता. भीमरावांचा प्रबंध परीक्षकांनी मान्य केलेला होता, परंतु तो छापून प्रसिद्ध करण्यास भीमरावांकडे पैसे नव्हते. तथापि भीमरावांना डॉक्टर ही पदवी युनिव्हर्सिटीने बहाल केली होती आणि ती व्यवहारात वापरण्यास तिची संमती होती. या पदवी मिळवलेल्या प्रबंधाचे नाव इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया असे ठेवून तो प्रबंध त्यांनी इंग्लंडच्या सुप्रसिद्ध पीएस किंग अँड कंपनी या प्रकाशक कंपनी तर्फे 1927 मध्ये प्रसिद्ध केला. म्हणजे तोच प्रबंध त्यांनी जेव्हा पुस्तक रूपी प्रकाशित केला तर त्याचं नाव त्यांनी इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया असं केलं. आणि ते पुस्तक त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे 1927 मध्ये त्यांना पीएस किंग अँड कंपनी या प्रकाशकांच्या मार्फत त्यांनी ते प्रसिद्ध केलं. आणि पुढे त्यांना कोलंबिया युनिव्हर्सिटीला पाठवल्यानंतर भीमरावांना पीएचडी ही पदवी युनिव्हर्सिटीने तारीख 8 जून 1927 ला रीतसरपणे जाहीर केली. तेव्हा त्यांना पीएचडी पदवी जाहीररित्या मिळाली. तसंच त्यांना जेव्हा पीएचडी साठी हा निबंध लिहिल्यानंतर त्यांना एक कुट प्रश्न म्हणून आपले विद्यार्थी आणि आपले प्रोफेसर यांच्यासमोर आणखीन एक निबंध लिहिण्याचा एक अट असते. तर ते काय करतात, त्याच्यासाठी संभाजीच्या कारकिर्दीत महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती कशी होती या विषयावर भीमरावचे संशोधात्मक निबंध लिहिण्याचे ठरवून शेकडो पुस्तके वाचून सामग्री तयार केली, निबंधही लिहिला, पण पुन्हा त्यांनी तो विचार रद्द केला. आता मला हा प्रश्न आहे की जर बाबासाहेबांनी हा जर मटेरियल त्यांचं लिखित स्वरूपात असेल तर आजच्या परिस्थितीला त्याचा काय उपयोग होईल आणि हे असू शकतं का, आता आहे का? कारण सामाजिक परिस्थिती संभाजी महाराजांची निश्चित आताच्या परिस्थितीला, आताच्या जी सध्या परिस्थिती आहे आपली, त्याला हा अभ्यासाचा मोठा एक दस्तावेज होऊ शकतो की, हा ना. तर असं जर लिखाण जर बाबासाहेबांचं असेल तर हा कुठेतरी मिसिंग आहे असं मला वाटतं, किंवा याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल आपल्या याकरताही बरीच लोक आंदोलन करतात की बाबासाहेबांचं जे काही अप्रकाशित लिखाण आहे ते पब्लिश व्हावं. ते कदाचित कुठेतरी असेल ना. हो हो हो. आणि हे कसं आपलं जसं
आता तो वेगळा विषय होईल, आपण आपलं कंटिन्यू पुढे करू. आता पुढे असं म्हणतात की हा विचार म्हणजे शेकडो पुस्तके वाचून सामग्री तयार केली व निबंधही लिहिला, पण पुन्हा त्यांचा तो विचार रद्द केला. हा विचार रद्द करण्याचे कारण हे की ज्या जाती संस्थेमुळे अस्पृश्य समाजाला हीन अवस्था प्राप्त झाली, त्या जाती संस्थेबद्दल संशोधात्मक उद्बोधक काहीतरी लिहावे असा विचार पुष्कळ दिवस त्यांच्या मनात खेळत होता. त्या विचाराने यावेळी जोर धरला. हा विचार नक्की झाल्यानंतर त्यांनी सदर विषयावर निबंध लिहिण्यास सुरुवात केली. आता त्यांना तो जाती व्यवस्थेचा प्रश्न भेडसावत होता. आता त्यांनी तो रद्द केला तो विचार आणि जाती व्यवस्थेवर हा जो निबंध आहे तो लिहिण्याचा त्यांनी मानस केला. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि इतिहास या विषयांवरची शेकडो पुस्तके वाचल्यानंतर भीमरावांना हिंदू समाजातील जाती संस्था या प्रश्नाकडे पाहण्याची शास्त्रीय दृष्टी प्राप्त झाली होती. हिंदू धर्मातील धार्मिक ग्रंथ, पुराणे इत्यादींमध्ये जाती कशा उत्पन्न झाल्या या संबंधी ज्या निरनिराळ्या कथा दिलेल्या आहेत त्या कपोलकलित आहेत, म्हणून त्या ताज्या आहेत याबद्दल त्यांची मनोमय खात्री झाली. कारण मनुष्याची उत्पत्ती झाल्यानंतर त्यांच्यात धर्म, विवाह, कुटुंब, नीती, देश, राज्य कारभार, साम्राज्य इत्यादिकांबद्दल विचार जागृतीची उत्क्रांती कशी होत गेली याबद्दलचे जे शास्त्र शुद्ध ज्ञान भीमरावांना प्राप्त झाले. हा मला तर वाटतं बाबासाहेबांच्या अभ्यासाचा जातीकडे पाहण्याचा अभ्यास किंवा त्याचा पाया या अभ्यासातूनच त्यांना जडला असेल. त्या काळी जाती कशा उत्पन्न झाल्या या प्रश्नाची छाननी समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास इत्यादी शास्त्रांच्या दृष्टिकोनातून करून भीमरावांनी हिंदुस्थानातील जाती, त्यांची घटना, उत्पत्ती आणि वाढ हा निबंध तयार केला. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील समाजशास्त्राचे प्रोफेसर डॉक्टर ए गोल्डनवायझर यांच्या अँथ्रोपॉलॉजी सेमिनार पुढे तारीख 9 मे 1916 रोजी हा प्रबंध भीमरावांनी वाचला. या निबंधातील विचारसरणी, विषय मांडणीची धाटणी आणि जुन्या विषयावर नवा शोध प्रकाश टाकण्याची हातोटी पाहून डॉक्टर गोल्डनवायझर व सर्व विद्यार्थी वर्ग भीमरावांवर अत्यंत खुश झाला. या निबंधातील इंग्रजी भाषा वैभव पहा, या निबंधातील इंग्रजी भाषा वैभव इतक्या उच्च दर्जाचे होते की अमेरिकेत अभिजात वाङ्मय ज्या ग्रंथात असते त्या ग्रंथाचा नामनिर्देश करणाऱ्या एका संस्थेने भीमरावाच्या या निबंधाचा उल्लेख केलेला होता. हा निबंध भीमरावांनी इंडियन अँटिक्वेरी या मासिकेच्या मे 1917च्या अंकात प्रसिद्ध केला व तो पुढे पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला. भीमरावांचे हे पहिले वाङ्मय अपत्य. बाबासाहेबांचं इंग्रजी किती महत्वाचं आहे, हा इंग्रजी किती महत्वाचं आहे ह्याच्याबद्दल आपण पहिल्या भागामध्ये आपण सांगितलंय की इंग्रजीचा जर मूळ कुठे आहे तर बाबासाहेबांचे जे वडील होते रामजी आंबेडकर हे 14 हेडमास्टर होते स्कूलमध्ये आणि त्यांनी त्या काळातच त्यांच्याकडून डिक्शनरीच्या मार्फत त्यांचा शब्दकोश ज्यांची जी वोकॅब्युलरी होती त्यांचा भरणा होता. इव्हन बाबासाहेबांना बरेच असे पुस्तकं किंवा ग्रंथ वाचले आणि त्यातून त्यांनी तो शब्दकोश मिळवला. पण त्याचं मूळ आपण पाहायला पाहिजे तर मूळ पुन्हा ते रामजी पर्यंत जातं, जे रामजी बाबा आहेत. मग अशीच जबाबदारी पालकांची होते की ह्या ग्रंथातून तुम्ही पहिले आपण वडील तयार व्हायला हवेत, मग आपण बाबासाहेबांची अपेक्षा करू शकतो. तर ही प्रत्येक जे म्हणतात की आपण काहीतरी देणं आहे समाजाप्रती, तर आपण जर आपल्या पाल्याकडे जर असा दृष्टिकोन ठेवून त्याच्या बालमनावरती अशा प्रकारचं जर आदर्श बिंबवले, हेच आपल्याला मला वाटतं इथे हेच आपल्यासाठी मोठं योगदान आहे. म्हणजे मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो की बरेच असे कार्यकर्ते आहेत की बरेच असे की प्रत्येक वेळी आपल्याला कॉन्ट्रीब्युशन आहे आणि अशा गोष्टी घडत राहतात. पण आता त्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन तर हवंच आहे, पण त्याच्यासोबत आपल्या घरी जे बालक आहेत त्यांना एक योग्य दिशा किंवा मार्गदर्शन देणं आणि बाबासाहेबांसारखं किंवा शिक्षणाकडे कसं त्यांना झोकून देता येईल आणि त्याकडे आपल्याला पाहावं लागेल. पुढे त्याच आता हे थोडक्यात मी संपवतो आणि आजचा जो शेवटचा पार्ट आहे त्याच्याकडे येतो. पण मला काय वाटतं की हे थोडं महत्वाचं होतं म्हणून मी डिटेलमध्ये जातोय. आर्य द्रविड, आता त्या जो जाती कशा उत्पन्न होतात याबद्दल थोडं बाबासाहेब सांगतात. आर्य द्रविड, मंगोलियन आणि सिथियन या लोकांच्या मिश्रणाने हिंदू समाज तयार झाला आणि हा समाज
वन्य व्यवस्थेतून सुधरत जात असता त्यांच्यात रक्त मिश्रणाची कल्पना अमान्य होत गेली व शेवटी जाती जमातीतून बेटी व्यवहार बंद केला गेला. बेटी व्यवहाराबंदीच्या घटना कालापरत्वे हळूहळू दृढ होत गेल्या. परिणामी निरनिराळे समाज परस्परांपासून विलग झाले व त्यांच्यातील रोटी व बेटी व्यवहार बंद पडला. एका समाजाच्या या कृती पाहून दुसरा समाज तसे करू लागला. तिसऱ्यानेही त्याची री ओढली आणि आज आपणास माहिती असलेली हिंदू समाज व्यवस्था निर्माण झाली. जाती कशा उत्पन्न झाल्या याबद्दलच्या या निबंधातील सारांश हा असा आहे. भीमरावांनी सदर निबंध आपले विचार सादर व संयुक्त रीतीने मांडले. तर हा निबंध इतका महत्वाचा आहे की आपण आता मागे एका लेखकाचं मी एक वाक्य ऐकलं होतं की 100 वर्षातला सर्वोत्कृष्ट जर पुस्तक पाहावायचं तर त्याच्या मताने त्याने सांगितलं की एनिलेशन ऑफ कास्ट हे बाबासाहेबांचं 15 मे 1936चं जे भाषण होतं आणि ते पुढे अप्रकाशित भाषण पुस्तक रूपी जेव्हा बाहेर आलं तर ते पुस्तक त्या लेखकाने सांगितलं की हे ह्या शतकातलं सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे त्याच्या मताने. आणि त्याच्या मताने जर ते सर्वोत्कृष्ट जर होते तर हा वयाच्या 25व्या वर्षी जे आपले बाबासाहेब होते त्यांनी हा लिहिलेला कास्ट इन इंडिया अँड देअर मेकॅनिझम हा जो निबंध आहे हा त्या 25 वर्षाच्या मुलांनी जगाच्या क्षितिजावर मांडलेला प्रश्न आहे 1916ला आणि 20 वर्षांनी बाबासाहेबांनी त्याच्यातल्या बहुतेक गोष्टी त्या अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये मांडल्या आहेत. तर पुढे असं आहे की बाबासाहेबांचं मग पुढे त्यांना लंडनला जाण्याचा वेध लागतो आणि त्यांची जी पीएचडी आहे ती पूर्ण होते आणि मग ते लंडनसाठी प्रयत्न करतात आणि आपण मग तो सगळं पाहिलं आहे की लंडनमध्ये ते ऍडमिशन घेतात आणि ते बरोबर MSc सोबत बार ॲट लॉ साठी पण ऍडमिशन घेतात. आता लंडन मधला एक प्रसंग आहे तो एक तुम्हाला 2 प्रसंग मी सांगतो आणि मग आजच्या गोष्टीला मी सुरुवात करतो. लंडन मध्ये जेव्हा बाबासाहेब सांगतात MScच्या पदवीसाठी भीमरावांनी प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडियन फायनान्स या नावाचा प्रबंध लिहिण्याचे ठरवले. त्या विषयावरची सर्वोत्तर माहिती मिळवण्यासाठी लंडन स्कूल, ब्रिटिश म्युझियम व इंडिया हाऊस या संस्थानातील 3 प्रचंड ग्रंथालयामध्ये पुस्तक वाचण्याचा व टिप्पण्या लिहून काढण्याचा भीमरावांनी लंडन स्कूलमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर सपाटा चालवला. नोव्हेंबर पासून ग्रेज इन मधील बारची लेक्चर्स ऐकवयास ते जात. सकाळी 8 वाजता सुरुवात केलेले वाचन व अभ्यास रात्री 1-2 वाजेपर्यंत चालत. मध्यंतरीचा सुमारे 2 तासाचा वेळ तेवढा जेवणाचा व विश्रांती घेण्यात जाईल. ज्ञान साधनेसाठी एवढी उग्र तपश्चर्या सतत चालली होती. बडोदे संस्थानाच्या शिष्यवृत्त्या घेऊन जे हिंदी विद्यार्थी अमेरिकेत व युरोपमध्ये शिकत त्यांच्या विद्याभ्यासाची प्रगती, त्यांची नैतिक वागणूक याबद्दल देखरेख करण्यासाठी व त्रैमासिक अहवाल बडोद्याच्या शिक्षण खात्याकडे पाठवण्यासाठी संस्थानाचा एक अधिकारी असेल. अशा अधिकाऱ्यावर त्यावेळी असलेल्या डॉक्टर HC बंपस यांनी आपल्या त्रैमासिक अहवालात भीमरावच्या अभ्यासाबद्दल व वर्तनाबद्दल अति गौरवाचे उद्गार काढलेले आहेत. आता बाबासाहेबांनी जो 1 वर्ष तर त्यांना शिष्यवृत्ती वाढवून मिळते आणि ते लंडन मध्ये आपला प्रवास सुरू करतात आणि तिथे गेल्यानंतर त्यांची जी अभ्यासाप्रती तळमळ किंवा अभ्यासाच्या प्रती तपश्चर्या असते ती ते तशीच आपली सतत चालू ठेवतात. पुढे त्यांना अर्धवट अपूर्ण राहण्यासाठी ते अर्ज करतात आणि मुंबईला ते रवाना होतात ऑगस्टच्या 1917 पर्यंत. आणि मग पुन्हा त्यांना जो त्यांचा बडोदा संस्थानाबरोबर करार असतो तो पूर्ण करण्यासाठी त्यांना आपलं बडोद्याला आपल्या नोकरीसाठी जावं लागतं. इथपर्यंत आपण आलो होतो आणि नोकरीतला एक प्रसंग आपण त्या ह्याच्यामध्ये आपण सांगितलं होता की त्यांना कशा पद्धतीने त्रास होत होता, त्यांना कसं जातीभेद केला जात होता त्यांच्या सोबत. तर एक प्रसंग बाबासाहेबांचाच खुद्द आहे, हे भाषण आहे, ते भाषण मी आपल्या समोर ठेवतो. म्हणजे हे रायटिंग अँड स्पीचेस मध्ये ही आलं असेल, आपल्याला पाहावं लागेल. 17 मे 1936चं भाषण आहे कल्याण मधलं. हे जनता पेपर मध्ये आलेलं आहे. 23/5/1936चं भाषण. तर
हे भाषण वाचतो आणि मग आपण पुढचा आपण कार्यक्रम आजचा जे शेवट आहे त्याचा आपण शेवटाकडे येऊ. 17 मे 1936 रोजी कल्याण येथे सभा भरवण्यात आली होती. ती बडोद्याच्या घटनेबद्दल बाबासाहेबांनी जी माहिती सांगितली होती ती अशी बडोदा सरकारच्या स्कॉलरशिप मिळाल्यावर मी विलायतेला जाऊन उच्च शिक्षण घेतले. येथून परत आल्यावर स्कॉलरशिपांच्या अटीप्रमाणे मला बडोदे संस्थानात नोकरी करणे भाग पडले. बडोद्यास राहावयास मला एकही घर मिळेना. हिंदू किंवा मुसलमान कोणीच राहावयास जागा देईना. शेवटी एका पारसी धर्मशाळेत पारसी म्हणून राहायचे ठरवले. विलायतेहून परत आल्यावर मी दिसायला रुबाबदार व गोरा दिसत होतो. शेवटी मी एलचजी सोरबजी असे पारसी नाव धारण करून राहिलो. माझे पारसी म्हणून धर्मशाळेत गुप्तपणे राहणे वगैरे गोष्टी लोकांना शंका येण्यास कारणीभूत होऊन माझ्या गुप्तपणाचा स्फोट झाला. धर्मशाळेत राहणारा मीच तो म्हार हे तेथील पारसी लोकांना कळाले. दुसऱ्या दिवशी मी जेवण वगैरे करून ऑफिसला जाण्याकरता निघालो असताना 15-20 पारसी हातात काटे घेऊन मला ठार करण्याकरता आले. त्यांनी प्रथम तू कोण असे विचारले. मी फक्त हिंदू आहे असे उत्तर दिले. परंतु त्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही. त्यांनी हमरीतुमरीवर येऊन जागा ताबडतोब सोडण्यास सांगितली. यावेळी माझ्या मनोधैर्याचे मला विलक्षण पाठबळ मिळाले. त्यांनी माझ्या निर्भयपणे 8 तासांची मुदत घेतली व ती त्यांनी दिली. मी सबंध दिवस जागा मिळवण्याचा कसून प्रयत्न केला, परंतु मला कुठेच जागा मिळेना. कित्येक मित्रांकडे गेलो, त्यांनी निरनिराळे कारणे सांगून मला वाटेला लावले. मी शेवटी इतका कंटाळलो की आता पुढे काय करावे हेच कळेना. मी एका ठिकाणी खाली बसलो. माझे मन उद्विग्न बनले व डोळ्यातून सारख्या अश्रू प्रवाह वाहू लागला. हा जो प्रसंग आहे हा आपल्याला पण हा दुःख पोचवणार आहे किंवा हा विचार करण्यास भाग पाडणार आहे. पण हे प्रसंग आपण आपल्या मुलांना गोष्टी रूपी, जसं की आपण इतर गोष्टी आपण मुलांना सांगतो की झोप येत नाही म्हणून आपण गोष्टी सांगतो, पण अशा जे बाबासाहेबांचे छोटे छोटे प्रसंग आहे हे गोष्टी रूपी आपण मुलांवरती कसे बिंबवता येईल ह्याच्यासाठी आपण अशा गोष्टी तयार करू का, आणि तशा गोष्टी करून आपण आपल्या मुलांना किंवा अशा उपक्रमातून आपण त्या पाठ करू आणि छोटं इंटरेस्टिंग काही करता येईल का मुलांसाठी. कारण मुलं खूप महत्वाचं आहे. आज आपण जर खरंच आपल्याला वाटतं की बाबासाहेबांचं कार्य काय करावं आणि आपण जर घराच्या बाहेर पडू, तर असा विचार करणारे शेकडो आणि लाखो जण सतत कार्यरत आहेत आणि त्यांचंही कार्य महत्वाचं आहे. बरोबर. खरं त्यांचंही कार्य महत्वाचं आहे की ते करतात तेही योग्यच आहे. पण अशा पद्धतीचा आता आपल्यावरती जबाबदारी आहे. ही पण एक आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपल्यासाठी सोडली असेल असं मला वाटतं. आणि घरामध्ये मुलांना गोष्टी रुपयात बाबासाहेब सांगा. हो. आणि आता आपण चंदोबाची गोष्ट सांगतो, माकडाची गोष्ट सांगतो, तर त्या व्यर्थ गोष्टीपेक्षा आपण अशा बाबासाहेबांसोबत काय घडल्या गोष्टी, त्या गोष्टी आपण कराव्या आणि त्या आपण मांडाव्या असं वाटतं. तर पुढे शेवटी ते नाईलाज होतात. म्हणजे बाबासाहेबांनाही एका बॅरिस्टर झालेला व्यक्ती आहे, त्यालाही पुन्हा हे जातीचे चटके त्यांना पाहायला मिळतात आणि बाबासाहेब रडतात. म्हणजे बाबासाहेब रडतात ही आपल्यासाठी फार दुःखाची गोष्ट आहे. आणि पुन्हा ते मुंबईस येतात इथपर्यंत आपण आलो होतो. मग त्यांच्या कुटुंबातली काही गोष्टी आपण सांगितल्या होत्या. आता आपण पुढे जाऊ थोडं. मग मुंबईत येऊन ते आपले आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी मग नोकरी शोधतात आणि त्यांना नोकरी मिळत नाही. नोकरीसाठी खूप त्रास होतो. मग ते शिकवणी घेतात आणि शिकवणी सोबत एक ते आपली कंपनी सुरू करतात शेअरसाठी, स्टॉक्स अँड शेअर्स ऍडवायझर्स म्हणून कंपनी सुरू करतात आणि त्यात त्यांना शेठजी बडजीचे अनुभव येतात आणि ती कंपनी बंद होते. मग पुन्हा ते डावर्स कॉलेजमध्ये एक दरमहा 15 रुपयाच्या नोकरीवर लागतात. असा सगळा प्रसंग आपण पाहिला होता. त्यासोबतच ते कास्ट इन इंडिया, दरमहा आपण ते पाहिलं होतं ना मागच्या वेळी. पुढे आता त्याच्या असं आहे, हो, त्यासोबतच त्यांचे 1.5 वर्ष हा खूप हलाखीचा 1.5 वर्ष आहेत. बाबासाहेब सांगतात की मला फार दुःख होतं, मला नोकरी मिळत नाही. म्हणजे बाबासाहेब जेव्हा ऑगस्टच्या 17 मध्ये येतात आणि त्यांना
नोव्हेंबरच्या 18 ऑगस्ट ते नोव्हेंबरच्या 18 17 ऑगस्ट मध्ये येतात. हा जो काळ होता बाबासाहेबांचा, हा खूप त्रासाचा काळ होता. त्रासाचा नव्हती. आणि दुसरं कौटुंबिक दुःखही त्यांना फार होतं. त्यांची सावत्राईंचं निधन होतं. त्यांचे बंधू असतात की जे वडीलधारे बंधू असतात, आनंद त्यांचं निधन होतं. त्यांचा 1.5 वर्षाचा मुलगा त्यांचं निधन होतं. हे सगळं बाबासाहेब पचवतात आणि त्यातून ते 2 पुस्तक रूपी ग्रंथ मांडतात. आणि ग्रंथ मांडतात तर त्यातही त्यांना योग्य असं उत्पन्न होत नाही. आणि बाबासाहेब खूप दुःखी कष्टी होतात. आणि एकंदरीत त्यांना एकदा एक जाहिरात मिळते की सिडनेम कॉलेज आहे, इथे आता एक नोकरी उपलब्ध आहे. तिथे जोशी प्रोफेसर असतात. त्यांना लंडनमध्ये पुढचं शिक्षणासाठी जायचं असतं आणि ती जागा आता रिक्त आहे. त्याच्यासाठी ते बरेच अर्ज करतात. आणि एकंदरीत अर्ज करताना त्यांना जे गव्हर्नर असतात, माजी गव्हर्नर सिडनेम, ज्यांच्या नावाने ते कॉलेज असतं, त्यांनाही ते अर्ज पाठवतात की मला ती विनंती करून नोकरी मिळावी. आणि शिफारस त्यांच्याकडून ते पत्र मिळतात आणि त्या शिफारशीने त्यांना ती नोकरी मिळते. आणि 11 नोव्हेंबरच्या 18 ते रुजू होतात. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो होतो. नंतर पुढे असं आहे की भीमरावांना आपण वाचलंच होतं की 1913 ते 1907 मध्ये 7 वर्षात त्यांचे 3 अपत्य होतात. त्याच्यामध्ये मुलगे गंगाधर व रमेश व एक मुलगी इंदू, सर्व मुले 6 वर्षांची असतानाच वारली. त्यांना मुलांचं सुख मिळालं नाही, हे त्यांचं दुःख आहे, ते दुःख मांडतात. आता थोडक्यात ते बाबासाहेबांचं जे त्यांचा कृती कार्यक्रम काय होता हे मी 2 पॅराग्राफ मध्ये वाचतो. आता जेव्हा बाबासाहेबांचं बीएचं शिक्षण झालं होतं आणि तेव्हा आपण एक गोष्ट सांगितली होती की सयाजी महाराजांची ते भेट घेतात आणि तुम्हाला नोकरी हवी तर तुम्हाला किंवा समाज कार्य करायचंय, तुमचं समाज कार्य कशा पद्धतीचं असेल ह्याच्याबद्दल ती मुलाखत थोडक्यात ते घेतात. आणि ते बाबासाहेब तेव्हा सांगतात की ज्यावेळेस आंबेडकर 1913 साली बीएची परीक्षा पास झाली, त्यांच्या मनात समाजकार्य करण्याचे जे विचार मनात घोळत होते ते असे होते की शिक्षणाचा प्रसार करावायचा व त्यांच्यासाठी सरकारी नोकरीत प्रवेश मिळवण्याबाबत प्रयत्न करायचा असा. म्हणजे जे माझे समाज बंधू आहेत त्यांच्यासाठी शिक्षण कसं मला करता येईल, त्यांना शिक्षण शिक्षणासाठी कसं प्रवृत्त करता येईल आणि त्यांना सरकारी नोकरी कशी मिळवता येईल, हा छोटा समाजकार्याचा बाबासाहेबांचा सुरुवातीच्या काळात बीए झाल्यानंतरचा हेतू होता. त्या काळात ते मुंबई सारख्या ठिकाणी राहत होते. ठीक आहे, पुढे असं म्हणतात की असा माझा समाजसेवेचा छोटा आराखडा होता. परंतु अमेरिकेला गेलो तेव्हा त्यांना नवे आयुष्य, नवे जग आणि नवे विचार अनुभवायला मिळाले. एम ए पीएचडी या पदव्या मिळवल्यानंतर त्यांना आपल्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक शक्तींची, आत्मबळाची जाणीव झाली. उच्च शिक्षणातील उच्चतम पदव्या मिळवण्याच्या ईर्ष्याने प्रेरित होऊन लंडन विद्यापीठात 1916 ते दाखल झाले. म्हणजे जेव्हा त्यांना कळालं की आता माझी इच्छाशक्ती भरपूर आहे, माझ्यामध्ये पोटेन्शियल जी क्षमता आहे माझी ती इतकी मर्यादित नाहीये, त्यांनी आपल्या विस्तृत केल्या, आपल्या जो विचार करण्याच्या ज्या दिशा होत्या त्या त्यांनी दिशा वाढवल्या त्यांनी. आणि त्यांनी विचार केला की एम ए पीएचडी या पदव्या मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक शरीराची आणि आत्मबळाची त्यांना स्वतःच्या जाणीव झाली. आणि मी पुढील शिक्षण लंडन मधील जे इकॉनॉमिक्स आहे, अर्थशास्त्रामध्ये पुढील शिक्षण पूर्ण करावं असं त्यांना वेध लागला. त्या पद्धतीने त्यांना त्यांचे जे शिक्षक मित्र होते सेलिंगमन यांनी वेळोवेळी मदत केली आहे, आपण पाहिलंच आहे. तर पुढे असं ते म्हणतात की नुसत्या शिक्षणाचे कार्य करून भागणार नाही, म्हणजे नुसतं माझ्या समाज बांधवांना शिक्षणाचे कार्य करून भागणार नाही, त्याने त्यांचे मार्ग सोपे होणार नाही. तर सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील आपले हक्क मिळवण्याची त्यांच्यात जागृती उत्पन्न करावी लागेल. बाबासाहेब म्हणतात की त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हक्काच्या गोष्टी आहेत, सामाजिक गोष्टी आहे, म्हणजे पाणी पिण्याचा अधिकार सर्वसामान्यांना आहे. तर त्या हक्काच्या गोष्टी मिळवण्यासाठी तुमच्यामध्ये एक चीड, एक घृणा उत्पन्न करणं हे उत्पन्न करणं महत्वाचं आहे. करायची असा नवा समाजसेवेचा आराखडा मनात तयार केला. असा त्यांनी नवा समाजसेवेचा आराखडा मनात तयार केला. पुढे असं म्हणतात की
अपुरा राहिलेला त्यांना ध्येय असतं. जो माझा अपुरा राहिलेला अभ्यास आहे तो ते ऑगस्टमध्ये येतात 17च्या, आणि जी मुदत दिलेली असते त्या मुदतीत मला पुन्हा लंडनला जायचं, हा त्यांचा वेध असतो. तर पुढे अपुरा राहिलेला अभ्यास पुरा करता येणार नाही, म्हणून ते चळवळीपासून दूर राहिले. हे आपण शेवटचं वाक्य त्या दिवशी पाहिलं होतं, की चळवळीपासून बाबासाहेब का दूर राहिले. तर असा त्यांचा विचार होता की चळवळी जर आता मी सुरू केली तर माझा अपुरा राहिलेला अभ्यास हा मला पुरा व्यवस्थित करता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांचा अभ्यास हा 23 पर्यंतचा जो काळ आहे, हा 23 पर्यंतचा जोपर्यंत ती डिग्री मिळत नाही तोपर्यंत बाबासाहेब हे अभ्यासासाठी झटत होते, आणि तोपर्यंत ते विद्यार्थी दशेतच होते असं मला वाटतं. म्हणून मी हा विषय मांडतोय. ठीक आहे. तर पुढे अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्याच्या त्याच दरम्यान 1917ची गोष्ट ही, अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्याच्या बाबतीत शिंदे व चांदवरकर हे ज्या उद्देशाने चळवळ करत होते त्यामुळे अस्पृश्यांचे राजकीय नुकसानच होणार. शिंदे व चांदवरकर हे चंदावरकर हा हा ओके चांदावरकर आहे, बरोबर, सॉरी. असं शिंदे व चंदावरकर हे काँग्रेसने किंवा त्या परिस्थितीने माती अस्पृश्यांच्या पुढारी म्हणून घोषित केलं होतं, त्यांना चळवळ करत होते. त्यामुळे अस्पृश्यांचे राजकीय नुकसानच होणार या भीतीमुळे आंबेडकरांना सरकारी नोकरीत राहून ही राजकीय बाबतीत भाग घ्यावा लागला. म्हणजे बाबासाहेबांची इच्छा नसतानाही ते सरकारी नोकरी सिडनेम कॉलेजमध्ये करत असतानाही त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना ह्या राजकीय चळवळीत भाग घ्यावा लागला, की त्यांना त्यांचा असा विचार होता की जरी मी सरकारी नोकरीत असू पण माझ्या इतकं राजकीय अस्पृश्यांच्या गरजा किंवा अस्पृश्यांचं म्हणणं माझ्या इतकं स्पष्ट आणि योग्य असं मांडणं आताच्या काळात तरी तितकं लायक असा कोणी नाही, आणि त्यांना नाईलाजास्तव त्या चळवळीत भाग घ्यावं पडलं. आणि पुढे ते काय लिहितात, जेव्हा भारत मंत्री मॉन्टिग्यू यांनी 20 ऑगस्ट 1917ला नवीन राजकीय हक्क अस्पृश्यांना देण्याची घोषणा दिली त्यावेळी अस्पृश्यांची स्वतंत्र बाजू मांडणे आंबेडकरांना इष्ट वाटू लागले. म्हणजे 20 ऑगस्ट 1917ची गोष्ट आहे, जेव्हा भारत मंत्री मॉन्टिग्यू होते आणि त्यांनी घोषित केलं की अस्पृश्यांची राजकीय हक्क आता अस्पृश्यांना देण्याची घोषणा केली, आणि तेव्हा त्यांना इष्ट वाटू लागलं की आता ह्यात मला भाग घेणं गरजेचं आहे. राजकीय हक्क मिळवण्यास त्यांना आपले व्रत सोडावे लागले. त्यांना आपलं व्रत होतं ते सोडावं लागलं. सरकारी नोकरीत असताही राजकीय चळवळीत शिरलो असं ते स्वतःलाच म्हणाले. आणि पुढे काय म्हणतात ते, त्यांची एक नागपूरमध्ये परिषद आहे मेच्या 1920 मध्ये जी नागपूर परिषद आहे 18 खंड 1 मध्ये जे आलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की नागपूर परिषदेत म्हणतात की शिंद्यांची चळवळ ही प्रकाश टाकतात. ते सविस्तर सरकार सोबत पत्रव्यवहार लिहून राजकीय हक्क प्राप्त करण्याच्या चळवळीत सहभाग करून घेतला. म्हणजे जी मे मध्ये 30 मे मध्ये मला वाटतं एकंदरीत 30 मे मध्ये जी नागपूरमध्ये परिषद होती त्या परिषदेत ते घोषित करतात की मला आता सरकार बरोबर पत्र व्यवहार करून ह्या जी गोष्टी घडतायत सरकारकडून अस्पृश्यांना जी राजकीय हक्क देण्याची घोषणा झाली आहे त्या चळवळीत मला भाग घेणं गरजेचं आहे असं ते खुद्द 1917च्या मे मध्ये नागपूरच्या परिषदेत घोषित करतात. अस्पृश्यांची बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांना वृत्तपत्र काढण्याची गरज भासू लागली. आता त्यांना वृत्तपत्र असावं, आपलं मुखपत्र असावं याची त्यांना गरज भासू लागली. बरोबर. पुढे साऊथ ब्युरो कमिटीचा दौरा मुंबई प्रांतात आला तेव्हा त्यांनी 31 जानेवारी 1920 ला मूकनायक हे पत्र सुरू करण्यात आले. त्यासाठी राजश्री शाहू महाराज यांनी 2,500 रुपयांची मदत केली. बघा, तर अशी राजकीय चळवळ सुरू व्हावी असं बाबासाहेबांचा जेव्हा सुरुवात झाली तेव्हाच त्यांनी आपल्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी एका माध्यमाची आवश्यकता आहे, आणि ते माध्यम आपलं स्वतःचं असावं, आपले मत आपण मांडावं आणि ते लोकांपर्यंत जावं. याच्यासाठी त्यांना जी गरज भासू लागली त्याच्यासाठी त्यांनी 31 जानेवारी 1920 ला मूकनायक हे पाक्षिक हे पत्र सुरू केलं. हे पहिले संपादक श्री पांडुरंग नंदाराम भटकर, त्याचे पहिले संपादक हे पांडुरंग नंदाराम भटकर हे महार जातीचे ग्रस्त होते. ठीक आहे.
पुढे मला असं सांगायचं आहे की जेव्हा बाबासाहेबांनी हे मूकनायक पत्र सुरू केलं, तर त्याच्या बरोबर मध्यभागी त्यांनी तुकारामांचे अभंग, हा तुकारामांचा अभंग त्यांनी त्याच्या सुरुवातीला आहे. म्हणजे आता आपल्याला हे पाहावं लागेल की अमेरिकेत शिकलेला विद्यार्थी, लंडनहून शिकलेला विद्यार्थी, ठीक आहे, आणि वयाच्या 29व्या वर्षी, म्हणजे 29व्या वर्षी बाबासाहेबांनी हे मूकनायक पाक्षिक सुरू केलेलं आहे, 29व्या वर्षी. आणि लंडन मधून त्यांनी जे जे आर्ग्युमेंट्स आहेत त्याचा अभ्यास करून, अमेरिकेतल्या आर्ग्युमेंटचा अभ्यास, वाङ्मयाचा अभ्यास करून, आता ह्या मातीतल्या वाङ्मयाचा, म्हणजे तुकारामांचा जे परिवर्तनवादी विचार होते त्या काळातले, तशा सगळे वाङ्मय बाबासाहेबांनी अभ्यासालेले आहेत. आणि त्यांनी त्याचा जो एक अभंग आहे तो आता मी इथे लिहिला नाही, माफ करा, मी तुम्हाला पुन्हा एकदा मी तो वाचून दाखवीन, थोड्या वेळात मी वाचून दाखवीन तो. अच्छा, किंवा मी वाचून दाखवू शकतो सर, माझा हा थोडा सर, पाठ आहे. हा बोला ना सर. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले. हा, जगी नव्हे कुणी मुकियांचा धनी, सार्थक लाजून नव्हे हित. बरोबर ते. हा हा. तर मला, हो बरोबर आहे, अगदी अगदी. तर मला हे सांगायचं आहे की आपण ह्या परिस्थितीत राहतो, तर आपल्या ह्या परिस्थिती बरोबर जे कोणी परिवर्तनवादी विचाराचे आहेत किंवा होऊन गेले, त्यांच्या प्रतीही आपल्याला आदर्श किंवा आदर असणं तितकाच नितांत आवश्यकता आहे. आपण असा भेदाभेद करू शकत नाही, कारण आपण जर काही परिवर्तन करणार आहे तर ह्या विचाराच्या मानसिकतेच्या माणसांमध्ये किंवा आपल्यामध्ये परिवर्तन करणार आहे. तर हा विचार करून मला असं वाटतं की बाबासाहेबांनीही यातही काय करावं लागतं, सॉरी काय सर, यातही काय करावं लागतं माझं म्हणणं, एखादी काही चुकी झाली म्हणजे तो माणूस पूर्ण चुकीचा नाही नाही असं नाही करताय. आणि 100% माझ्या मनासारखाच तो पाहिजे अशी अपेक्षा राहू नये. त्याची दिशा कोणती आहे, दिशा कोणती होती त्या त्या काळानुसार, त्या त्या वेळेनुसार ते बघावं लागेल. आणि मग जो समतावादी आहे, जो सन्मानवादी आहे, त्या त्या व्यक्तींना, त्या त्या महापुरुषांना आपण आपलं म्हणून त्यांचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यास तर सगळ्यांचा करायला पाहिजे, पण आदर करताना हो सगळ्यांचं योगदान आहे. तर मला हे म्हणायचं आहे की बाबासाहेबांनी इथे जे परिवर्तन केलं, तर इथे जे परिवर्तन केलं त्यांच्याच बाबासाहेबांनी एका इंग्रजी माध्यमाचा कोणी लेखक किंवा रायटर ह्याचाही कोट त्यांनी टाकू शकला असता, पण बाबासाहेबांनी ह्या मातीमध्ये ज्यांनी काम केलं परिवर्तनवादी, त्या 350 वर्षापूर्वी जे तुकाराम महाराज होऊन गेले त्यांचा आदर करून त्यांच्या वाङ्मयातलं आपली हेडलाईन दिली, तर हे कुठे आपल्याला पाहावं लागणार आहे. पुढे पुढे असं आहे, त्याच्या 11 नोव्हेंबर 1918 ते 11 मार्च 1920च्या काळात सिडनेम कॉलेजमधील प्रोफेसरचे काम करत असताना ते दरमहा 100 रुपये घरचा खर्च काटकसरीने व्हावा म्हणून ते दक्षता पाळतात. मी परवाच्या आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की 7,500 रुपये त्यांनी या आपल्या 450 रुपये त्यांना दरमहा सिडनेम मधून मिळत असतात. आणि मग ते काटकसरीने आपलं कुटुंबाचं उदरनिर्वाह करतात आणि आपल्या पत्नीलाही सांगतात की माझं ध्येय हे उच्च शिक्षण आहे, जे माझं अपूर्ण राहिलेलं शिक्षण आहे, याच्यासाठी माझा सुपूर्ण हा प्रयत्न आहे, असं ते आपल्या पत्नीला सांगतात. आणि त्या प्रतीने ते आपला काटकसर करतात. म्हणजे आणि त्या भागात मी सांगितलं होतं की त्या संपूर्ण कुटुंबाचा प्रती किती योगदान आहे त्या सगळ्यांचं, ह्याच्याबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर हे आपण आपल्या मुलांवरती बिंबवणं गरजेचं आहे की त्या कुटुंबातला, ज्यावेळी बाबासाहेब होते त्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती हा बाबासाहेबां इतकाच त्यांचं महत्व आहे आपल्यासाठी. तर आपण इतर समाजात किंवा इतर आपले मित्र आहेत त्यांना आपण त्यांचे आदर्श किंवा त्यांच्याबद्दल आपण एक त्यांची काय म्हणू शकतो आपण, एक त्यांचं चित्र किंवा त्यांची सुनीच करायला हवी. हो, कृतज्ञता, राईट, एक्झॅक्टली. ठीक आहे सर, हे मागचा व्हिडिओ माझा थोडा फास्ट झाला होता, पण हा ठीक आहे का अजून स्लो असायला हवा? ठीक आहे सर, हळूहळू आपोआप कळून जाते. हो ठीक आहे, हळूहळू आपल्याला सवय होईल ना, आपण हे शिकतोय ना. हो नक्की नवीन टेक्नॉलॉजी मध्ये कसं. पुढे असं आहे की रमाबाई काय म्हणतात बघा, पतीच्या प्रोत्साहनाने त्यांनी 1920 पर्यंत आपले विचार पत्रात मांडण्या इतकी रमाबाईंनी शिक्षणात प्रगती केली होती. म्हणजे 1920 पर्यंत बाबासाहेब होते
तर त्यांनी पतीच्या प्रोत्साहन बाबासाहेबांच्या वाटत होतं की हिने पण लिहिता वाचता तरी हिला यावं. तर त्यांनी आपली 1920 पर्यंत आपली शिक्षणात प्रगती केली, लिहिता वाचनापर्यंत. भीमराव 1920 ला लंडनला गेले, तेव्हा ते आपली पत्रे रमाबाईंच्या नावे पाठवत. रमाबाईंना लाडाने रामू नावाने हाक मारत. ते दाम्पत्य परस्परांवर जिवलग मित्राप्रमाणे प्रेम करत. हे आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे इथे पुन्हा मैत्री येते. जी आपली सखी आहे, तिच्यासोबत आपली जर मैत्री नसेल, तर आपलं कुटुंब एकत्र राहू शकत नाही. हे यातून आपल्याला हे शिकण्याचं गोष्ट आहे. आणि जर आता तुमचा एक मुद्दा होता, की सकाळी तुम्ही एक प्रश्न मांडला होता, की असा भेदाभेद होतो आणि मग आर्ग्युमेंट सुरू होतात, की कोण उच्च आणि कोण नीच. म्हणजे इतका लंडन मधून शिकून आलेला विद्यार्थी, हा व्यक्ती, अमेरिकेत शिकून आलेला व्यक्ती, उच्च गोष्टी भूषवलेला हा व्यक्ती, ह्याचा आणि रमाबाईंचं एक जिवलग मैत्री. म्हणजे आता रमाबाई ह्या टिपिकल जर म्हणाला तर एक घरगुती स्त्री असू शकते त्या काळातली, पूजा अर्चा करणारी, पण त्यांनी तो भेदभाव मांडला नाही. हा आपण मुद्दा घ्यायला पाहिजे. म्हणजे आपलं जर ही सुरुवात ही कुटुंबापासूनच होते, तर आपण जर उद्या म्हणू की बाबासाहेब हवे, तर ते बाबासाहेब हे असे निर्माण होते. तर त्यांचा एकमेकांबद्दल आदर, एकमेकांबद्दल प्रेम, हे हे बाबासाहेब आपल्याला शिकवतात. असं आहे. तर पुढे असं आहे, पुढे रमाबाईंचा असा समज झाला की कॉलेजच्या नोकरीमुळे आपले पतिराजे संसाराला लागले. पहिल्या पगारात मुलांना, नंदांना, जाऊबाईंना रमाईने कपडे केले. तेव्हा भीमरावांनी रामूला सांगितले की ही माझी नोकरी कायमची नाही, 2 वर्षांचीच आहे. 2 वर्षे काटकसरीने राहून मला पैसे शिल्लक टाकून अपुरा राहिलेला अभ्यास पुरा करायला लंडनला जायचे आहे. हे ऐकताच रमाबाईंचा उत्साह मावळला. मुले बाळे व घर संसारात यात लक्ष घालून नेटका संसार करावा, आपला पती जवळ असावा, अशी त्यांची आकांक्षा होती. त्यांचा पहिला मुलगा यशवंत लहानपणापासून संधिवाताने आजारी होता. त्याच्या पाठची 2 मुले लहानपणीच गेलेली. विद्या अभ्यासापुढे पतीला संसाराची काहीच खंत नाही असे त्यांना वाटे. तर हे पाहावं पाहिजे की आपल्या मुलाला, आता आपण साधा जर ताप आला तर आई वडील इतके बैचेन होतात. तर यांच्या जर मुलाला त्यांच्या अवस्थेत त्यांना संधिवाताचा ताप होता. पण हे जे बाबासाहेबांचं दुर्लक्ष म्हणा किंवा बाबासाहेबांचं हे त्यांचं ध्येय होतं. आणि त्यांचं ध्येय तुमचा आणि माझा जो घर संसार आहे आजचा, हे आज आहे, हे त्यांचं ध्येय होतं. आज जे आपण स्वतंत्रपणे जगतोय, शिकतोय किंवा वाढतोय, हे बाबासाहेबांचं ध्येय होतं. आणि हे तेव्हाच त्यांना प्राप्त केलं की तो त्यांचा अमूल्य वेळ त्यांच्या कुटुंबाला हवा तसा देता आला नाही. हीच गोष्ट जाणून घ्यावं लागेल सर. हो, ही जाणीव होतं पण देता आला नाही. त्यांना कामच एवढं होतं की कुठे कुठे बघणार, त्यांनी आपल्या नुसतं कुटुंब नाही तर सगळ्यांचे कुटुंब सुधारावेत असा त्यांनी प्रयत्न केला. आज तेच आहे ना, की आपण जे खातो, आपण जे आहे, हे सगळं बाबासाहेबांचं म्हणणं सोपं आहे, पण देण्याची वेळ होती तेव्हा ते इतकं सोपं राहत नाही. आपण म्हणतो पण इतकं सोपं नाही. ते त्यांनी कृतीत आणलं बाबासाहेबांनी, की एखाद्या मुलाला जर ताप आला तर वडील कसे बैचेन होतात. नाही बाबासाहेब व्हायचे. बाबासाहेब हेच याच्यात आणखी एक आर्ग्युमेंट आहे सर. आपल्या समाजातील काही लोकांकडे चुकीचे बाबासाहेब कसे पोहोचलेत की बाबासाहेबांनी समाजाचं भलं घराकडे दुर्लक्ष करून केलं. नाही ते मुद्दाम नाही केलं, ते चुकून झालं. नाही चुकून झालं म्हणजे, आणि बराच असा त्यांचा जो वेळ होता हा त्यांच्यासाठी खूप वेळ इम्पॉर्टंट होता. आणि त्या परीने त्यांनी केलं. आता ते कसं आहे, ते तुम्हाला पुढच्या आता हा तर वेगळाच आहे, मी फक्त ह्या विषयापर्यंतच आहे, पण 1-2 मी आणखीन एकदा येईन. आणि दुसऱ्या खंडामध्ये त्यांचा राजरतन हा त्यांचा मुलगा जेव्हा निधन पावतो, त्या काळी बाबासाहेबांचं आपल्या कुटुंबाकडे पाहण्याचं दृष्टिकोन त्यांचा बदलत जातो. आणि माझ्यासारखाच एक राजघराण्यातला पुत्र हा राजरत्न असणार आहे असं स्वप्न बाबासाहेब पाहतात. आणि हे सगळं करत असताना त्यांना त्या काळात, आता विज्ञान एवढं प्रगत नसल्यामुळे त्यांना निमोनिया होतो आणि डबल निमोनिया होतो. बाबासाहेब आपले शर्थीचे प्रयत्न करतात, पण त्यातही त्यांचं निधन होतं आणि बाबासाहेब फार फार दुःखी होतात. हा प्रसंग पुढे आहे. हा 1926 जूनचा प्रसंग आहे. हा जर झाला तर मी 1-2
जे प्रसंग आहेत ते मी तुम्हाला पुढच्या वेळेस कधीतरी सांगेन. हे आता मी कंटिन्यू करतो. तर त्यांचा पहिला मुलगा यशवंत लहानपणापासूनच संधिवाताच्या आजारी होता. त्याच्या पाठची 2 मुले लहानपणीच गेलेली. विद्याभ्यासा पुढे पतीला संसाराची काहीच खंत वाटत नाही असे त्यांना वाटे. ठीक आहे. पुढे विद्याभ्यासाचे जबर व्यसन पतीला जडले आहे आणि ते दारूच्या व्यसनापेक्षाही जालीम आहे. बघा, त्या व्यसनापासून आपल्या पतीला परावृत्त करणे हा कठीण कर्म आहे आणि त्यांनी लंडनला जाण्यास अशा पद्धतीने बाबासाहेबांनी लंडनला जाण्यास बिनशर्त परवानगी मिळवली की रमाबाई म्हणते आता ठीक आहे, आता माझी हार झाली की ह्या माझ्या पतीला ह्या अभ्यासाच्या व्यसनातून मी परावृत्त करू शकत नाही. मग ते तयार होते. पुढे ऑक्टोबर 1917 पासून 4 वर्षे आंबेडकरांच्या अभ्यासात खंड पडला होता. 4 वर्षाची मुदत त्यांनी विद्यापीठाकडे तेव्हाच मिळवली. त्याकरता 18 जुलै 1917 ला ठराव लंडन विद्यापीठाकडून मान्य करून घेतला होता. त्याची तयारी आंबेडकरांनी 2 जून 1920 ला केली. म्हणजे आता लंडनला जायचंय. आता लंडनला जाण्याचं आता म्हणजे 1920 मध्ये त्यांची पहिली सभा माणगाव मध्ये होते मार्च मध्ये. आता त्यांचं तेव्हा ते सगळं तो पूर्ण दस्तावेज आहे की पुढारी मिळते असं भाषण आहे शाहू महाराजांचं. आणि मग दुसरी सभा त्यांची अस्पृश्यता परिषद नागपूरमध्ये होते. आता जून मध्ये बाबासाहेब येतात 19 मध्ये, सॉरी जूनच्या 1920च्या जून मध्ये येतात बाबासाहेब. आता त्यांना लंडनला जायचंय अपूर्ण राहिला अभ्यासासाठी. तर त्यावेळेस लंडनच्या वास्तव्यातील खर्चाची व मुंबईतील घरच्या खर्चाची त्यासाठी बाबासाहेब आपली आधीच तयारी करून ठेवतात. आणि त्याच दरम्यान जेव्हा लंडनला बाबासाहेब जाणार असतात तेव्हा शाहू महाराज त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या परळ या ठिकाणी घरी त्यांची येऊन भेट घेतात. त्यांची परळ अशा घरी येऊन भेट घेतात. आणि काय होतं ती भेट अशी आहे की महाराजांनी एके दिवशी बाबासाहेबांच्या परळमधील सिमेंटच्या चाळीतील घरात येऊन रमाबाई ही माझी धाकटी बहीण आहे. बघा, एवढा मोठा महाराज आहे हा, त्या काळीच्या संस्थानातला महाराज असं म्हणतो की रमाबाई ही माझी धाकटी बहीण आहे. तुम्ही परदेशातून येईपर्यंत मी तिला माहेरी कोल्हापूरला घेऊन जातो. आता हे लेखकाने दिलेलं आहे असे आवर्जून सांगितले. तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मी त्यांची सर्व व्यवस्था करून जात आहे. त्यांना जो लागणारा आर्थिक खर्च आहे तो मी त्याची व्यवस्था करून जात आहे. विलायतीच्या 2-3 वर्षांच्या खर्चासाठी त्यांनी, हे मुद्दामून मी लिहिलेलं आहे की खर्च आपल्याला माहिती असावा, विलायतीच्या 2-3 वर्षाच्या खर्चासाठी त्यांनी 950 पाऊंड जमा केले. त्यापैकी 500 पाऊंड सुमारे 8,500 रुपये स्वतःच्या लंडन मधील खर्चाला व बाकीचे कुटुंब खर्चासाठी ठेवले. बाकीचे खर्च कुटुंबासाठी म्हणजे 500 पाऊंड ते स्वतःच्या खर्चासाठी आणि 450 पाऊंड ते घरी खर्चाला देतात. ठीक आहे. मग पुढे बाबासाहेब 5 जुलै 1920 रोजी सिटी ऑफ एक्झिस्टर या बोटीने मुंबई सोडली. आपला 3 वर्षाचा खर्च भागवायचा आहे याची जाणीव ठेवून त्यांनी शक्य तितक्या साधेपणे राहण्याचा बेत केला. ठीक आहे. पुढे 30 सप्टेंबर 1920 ला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची MSc ची 11 पाऊंड 11 शिलिंग फी भरून नंबर 11,038 चा विद्यार्थी असा पास मिळवला. हे मी मुद्दाम लिहिलंय की हे आपल्या मुलांवरती आपण सांगायला पाहिजे की अशा दिवशी त्यांनी ऍडमिशन घेतला, अशा दिवशी त्यांना इतकी फी भरली आणि असा नंबर त्यांना त्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळाला. आता आपला विद्यार्थी जर उद्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये गेला तर त्यांना माहिती पडेल की 11,038वा जो विद्यार्थी आहे ते आमचे पिता आहेत असं आपण म्हणू तिथे जाऊन. बरोबर सर. आणि तिथं त्यांचे काही डॉक्युमेंट्स असतील बाबासाहेबांचे, नक्कीच ते बघता येईल आपल्याला. हो. तर असा पास मिळवला. ग्रीनिस मध्ये त्यांनी आपलं नावही नोंदवलं. जे ग्रीनिस बार एट लॉज साठी होतं त्याच्यातही त्यांनी नाव नोंदवलं. आता हा जो खर्च आहे हा स्वखर्चाने केलेला आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. आतापर्यंत त्यांचं शिक्षण एखाद्या संस्थेची जबाबदारीने केली होती. ठीक आहे. परिवाराची जबाबदारी आनंद घेत होता. आता त्यांनी स्वतः खर्च कमावले. म्हणजे हा जर खर्च स्वतःच्या कुटुंबासाठी वैयक्तिक ठेवूही शकले असते, पण हा जो खर्च आहे हा त्या काळीचा खर्च, हा आपल्या समाजाची जी प्रगती आहे हा त्यांचा खर्च आहे.
जी आपली प्रगती आहे हा त्या खर्चातून झालेली आपली प्रगती असं म्हणावं तरी कमीच आहे. पुन्हा आपल्या तर ते पुढे आपल्या अभ्यासाला पुन्हा आपल्या ज्ञान संपादनाचा छंदाला सुरुवात करून लंडन विद्यापीठातील जनरल लायब्ररी बघा आता पुन्हा लायब्ररीची सुरुवात झाली, त्यांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. विद्यापीठातील जनरल लंडनच्या विद्यापीठातील जनरल लायब्ररी, गोल्डन स्मिथ लायब्ररी, ब्रिटिश म्युझियमची लायब्ररी आणि इंडिया हाऊसची लायब्ररी येथे ग्रंथ वाचून टिप्पणी काढण्याचा पुनश्च सपाटा लावला. लायब्ररीचा नोकर वर्ग आंबेडकरांच्या आदासी पाहून मिश्किलपणे हसे. म्हणजे त्यांना त्यांचा काय म्हणू शकतो आपण त्याला, त्यांचा जो सराव होता अभ्यासाचा तो पुन्हा त्यांनी सुरू केला. पुढे असं आहे की त्याच दरम्यान मूकनायक पत्राचे संपादकत्व पांडुरंग भटकर यांच्याकडे होते. भटकर हे आता भटकरांबद्दल थोडं लेखक लिहितो. भटकर हे इंटर पर्यंत फर्ग्युसन 1908 मध्ये शिकले होते. पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी पत्करावी त्यांना लागली होती. त्यांच्या आळसामुळे वेळेवर काम होत नसे म्हणून संपादकीय सूत्रे काढून 1920 साली श्री ज्ञानदेव घोलप आता त्यांनी जे मूकनायक जे पत्रक आहे त्याचे संपादक त्यांनी बदलून त्यांच्याकडून ते हक्क काढून ज्ञानदेव घोलप यांच्या हाती सोपवले. मूकनायक कसा चालावा याकरता अधूनमधून सूचना लंडनहून दे. साऊथ ब्युरो 1917 कमिटी पुढे आंबेडकर साक्ष देण्याची तयारी करत होते. तेव्हा घोलपांनी बरीच गोळा करून मदत केली होती. म्हणजे जेव्हा साऊथ ब्युरो हे कमिशन होणार होतं तेव्हा हे जे घोलप होते जे आता भटकरांच्या जागी त्यांनी मूकनायक मध्ये त्यांना स्थान दिलं होतं संपादक म्हणून. हे जेव्हा बाबासाहेब 1917 मध्ये आपली ह्याची साऊथ ब्युरो कमिशन पुढे आपला विचार मांडण्याचा त्यांना संधी मिळाली तेव्हा या घोलप होते यांची त्यांना फार मदत झाली. अस्पृश्यांच्या प्रतिनिधी म्हणून कोणी स्पृश्य न घेता अस्पृश्यांच्या प्रमुख पुढाऱ्यांपैकीच कोणी घ्यावा असा चांदवरकर यांच्या शिफारीनुसार घोलप यांनी सरकारने निवड केली. पुढे त्याच दरम्यान जेव्हा लंडनमध्ये त्यांचं शिक्षण सुरू होतं तर त्याच दरम्यान आता एक गोष्ट आहे. त्याच दरम्यान लंडन विद्यापीठातील एखाद्या विषयावर स्वतंत्र विचारांचा निबंध विद्यार्थी संघापुढे वाचण्याचा पायंडा होता. त्यानुसार आंबेडकरांनी लोकशाही सरकारच्या जबाबदाऱ्या म्हणजे हा जो निबंध आहे एक विद्यापीठात पुन्हा हा निबंध लिहिण्याची त्यांच्यावर वेळ होती आणि बाबासाहेब विषय निवडतात भारतातील लोकशाही सरकारच्या जबाबदाऱ्या. म्हणजे भारतातील तत्कालीन सरकार होतं ब्रिटिश सरकार आणि बाबासाहेब शिक्षणाला गेले ब्रिटनमध्ये लंडनमध्ये शिक्षणाला गेले. म्हणजे भारतातली लोकशाही कशी असावी ह्याच्यावरती जर निबंध लिहायचा असेल तर त्यांच्यावरतीच प्रश्न निर्माण करणार म्हणजे ब्रिटिश सरकारवरतीच प्रश्न निर्माण करणार असं त्यांनी हा निबंध लिहिण्याची सुरुवात केली. त्याचं नाव होतं रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज काय ब्रिटिश सरकारची भारतीयांच्या प्रति जबाबदारी काय हाच प्रश्न त्यांनी निर्माण केला आणि तो ब्रिटनच्या कॉलेजमध्ये निर्माण केला. ह्याला धैर्य लागतं आणि ह्याला तुमचा अभ्यास हवा. हा अभ्यास बाबासाहेबांनी पूर्व तयारी केली होती त्या अभ्यासाची. जरी काय आर्ग्युमेंट्स आले तर त्यांच्याकडे हे सगळं दस्तावेज बाबासाहेबांचा तयार होता. त्याच्यानुसार त्यातील एक असा निबंध लिहून वाचला. त्यातील विचारसरणी अस्सल राज्य क्रांतिकारक प्रचारकाला शोभण्यासारखी होती. या निबंधातील विचारसरणीवरून काही जण त्यांना हिंदी क्रांतिकारकपैकी समजू लागले तर काही त्यांना रशियन क्रांतिकाराचे प्रचारक मानू लागले. म्हणजे आता बाबासाहेबांची ओळख अशी होऊ लागली की हे हिंदी राज्यक्रांतीतले आहेत किंवा हे रशियन राज्यक्रांतीतले. म्हणजे हा सामान्य विद्यार्थी नाही, हा कोणी एक तेव्हाच त्यांनी आपलं आयडेंटिटी निर्माण केली होती की त्यांच्या अभ्यासातून त्या गोष्टी उजळपणे दिसत होत्या की हा कोणी राज्यक्रांती करणारा व्यक्ती आहे. नजीकच्या काळात पुस्तके विकत घेण्याच्या सवयीच्या किंवा व्यसनाचा म्हणा परिणाम असा झाला की मुंबईहून आणलेल्या पैशापैकी बरेचसे पैसे त्यांचे खर्च झाले. आता त्यांचे हा प्रसंग आपण आता जी धारावाहिक आहे त्यामध्ये पाहिले असेल की बाबासाहेबांचे पैसे आता संपत आले. पण ते पैसे याच्या करता संपतात की त्यांना जे पुस्तक विकत घेण्याचा हा छंद असतो हा बाबासाहेबांना हा विद्यार्थी दशेतच बाबासाहेबांना लागला होता. आणि तुम्हाला आणखीन एक छोटस मी याच्यासोबत एक उदाहरण देऊ शकतो की बाबासाहेबांनी
जेव्हा 1931च्या दशकात म्हणजे जवळपास 31ला राजगृह बांधला, त्याचा प्लॉट क्रमांक होता 129. त्याच्यासोबत एक 99 प्लॉट क्रमांक आहे हिंदू कॉलनीमध्ये, तोही बाबासाहेबांनी विकत घेतला होता आणि तिथे 4 मिनार ही इमारत बांधली होती. तर त्यांच्या ती 4 मिनार इमारत जेव्हा त्यांनी 33 मध्येच बांधल्या या दोन्ही इमारती, आणि पुढे याचा उपयोग हा आपल्या पुढील काळाच्या आर्थिक गोष्टींसाठी होईल असा त्यांचा विचार होता. परंतु हे पुस्तक विकत घेण्याचा छंद आणि हा त्यांना वेळोवेळी सामाजिक किंवा ह्या सामाजिक कार्य करण्याच्या त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ती इमारत 9 मे 1941 रोजी विकावी लागली, असा दस्तावेज आहे असा. तर मला हे सांगायचंय की हा जो विद्यार्थी दशेतले बाबासाहेब आहेत, हा पुस्तकाचा छंद जोपासण्यासाठी किंवा ग्रंथालय आपलं घर असावं ग्रंथालयासारखी, हा त्यातूनच निर्माण झालेला आहे, हा विद्यार्थी दशेतच. पुढे त्याच काळात नोव्हेंबर 1921 रमाबाईंकडून त्यांना असं पत्र येतं की माझ्या जवळचे पैसे संपले आहेत, यशवंत व गंगाधर आजारी आहेत. त्याच दरम्यान त्यांनी लंडनहून 100 रुपये पाठवतात आणि पत्र लिहितात की रमा तू धीर धर, खचून जाऊ नकोस, हेही दिवस निघून जातील, असं ते त्यांना धीर देतात. त्याच दरम्यान त्यांचे जे मोठे बंधू होते, आपण मागच्या भागामध्ये पाहिले असेल, बाळाराम, हे आपल्या बाबासाहेबांच्या कुटुंबापासून काही काळ विभक्त असतात आणि आपलं पहिली पत्नी त्यांचं निधन होऊन ते दुसऱ्या पत्नीसोबत परळ नायगाव या ठिकाणी स्वतंत्र राहत असतात. त्यांची मुलगी असते सखू, तिच्यासोबत ते सोबत राहत असतात. परंतु आता आपल्या जो विद्यार्थी बंधू आहे भीमराव, ह्याचं कुटुंब फार अडचणीत आहे आणि त्याला माझी गरज आहे, अशा विचाराने बाळाराम मग बाबासाहेबांच्या जे रमाबाईंच्या आणि लक्ष्मीबाई असतात, रमाबाई असतात, ह्या कुटुंबाच्या जवळ येतात, जवळीकता साधतात. आपल्या धाकट्या भावाच्या कुटुंबाचे हाल पाहून या वेळेपर्यंत वेगळे राहत असलेले भीमरावचे वडील बंधू बाळाराम कुटुंबात राहावयास आले. ते त्यावेळी म्युनिसिपल वॉटर वर्क्स मध्ये हेड क्लार्क म्हणून 120 रुपये दरमहा पगार होता त्यांचा. हे वृत्त भीमरावांना पत्राद्वारे कळताच त्यांची एक काळजी दूर होते की आता माझा वडील बंधू काही अशा अडचणीत माझ्या कुटुंबासोबत आहे आणि ते थोडे निश्चिंत राहतात. अडचणींना तोंड देत असताना ही आपला डीएससीचा प्रबंध पुरा करून शिक्षक प्रोफेसर कॅनन, हे मी आपल्याला सांगितले होते, यांच्या अनुमतीने तो प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज 1922च्या ऑक्टोबरमध्ये विद्यापीठात सादर करतात. या सर्व अडचणींना तोंड देऊन ते प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज हा डीएससीचा आपला प्रबंध पूर्ण करून 1922च्या ऑक्टोबरमध्ये विद्यापीठात सादर करतात. म्हणजे ठीक आहे, पुढे असं आहे की डीएससी साठी त्यांनी प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज ऑक्टोबर 1922 मध्ये जमा करतात आणि एमएससी साठी, म्हणजे पहिले ते एमएससी पूर्ण करतात आणि डीएससी साठी प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा 1917 मध्ये अगोदरच जमा केलेला असतो हा ग्रंथ. तर महिन्यापूर्वी म्हणजे जून 1921 मध्ये विद्यापीठात सादर करतात, जून 1921 मध्ये. पुढे डीएससी प्रबंध सादर करून त्यांनी बार ॲट लॉच्या परीक्षेच्या अभ्यासाकडे लक्ष वळवले. आतापर्यंत ते आपल्या अर्थशास्त्राच्या अभ्यासात दंग होते. त्यानंतर लवकरच बारची शेवटची परीक्षा झाली व त्यातही भीमराव उत्तीर्ण झाले. आतापर्यंत भीमराव लंडनला जाऊन आपले जे डीएससी होती याच्यामध्ये मग्न होते आणि जेव्हा त्यांचा डीएससी साठीचा जो ग्रंथ असतो प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज हा पूर्ण करून आता त्यांचा जो राहिलेला कालावधी आहे ते आपल्या बार ॲट लॉ या परीक्षेसाठी आपला मोर्चा वळवतात आणि त्यातही ते शेवटच्या परीक्षामध्ये पास होतात. बाबासाहेबांची ही जी बार ॲट लॉची जी वकिलाची डिग्री आहे ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणची आहे. हे आपल्याला पाहावं लागेल. त्यांनी जे पण भारतामध्ये आर्ग्युमेंट्स केलेले आहेत हे त्यांच्या त्या पदवीवरती केलेले आहेत, हे कुठेतरी आपल्याला पाहावं लागेल.
पुढे सर, प्रॉब्लेम सर 1.5 तास होत आलाय, किती वेळ कंटिन्यू करायचं? ठीक आहे, मग मग काय करू आता? थोडक्यात आहे हे, पण मला हा. वाटतं हे वाढत जाईल थोडं. आणखी एक 40 मिनिटं होईल का? थांबूया मग आज? थांबूया, पुढच्या उद्याचं सेशन घेते. आता मी तर बरं, तयार ठीक आहे, पण लोक तयार आहेत आणि तुम्ही थांबू नये असं म्हणतो. नाही नाही मग आता एक मिनिट. आता हे हा वाचून ठीक आहे, मी संपवतोच मला असं वाटतं. हा, संपू टाका मग. बरं. संपू कारण वगैरे आपल्याला फार अभ्यासासाठी कंटेंट राहणं महत्वाचं आहे, वेळ महत्वाचा नाही. अं, बरोबर आहे, पण ठीक आहे. नाही, संपत असेल तर घ्यायचं. ते संपणार नाही हे अजून, मला वाटतं 30 मिनिटं तरी जाईल. मग कसं? ठीक आहे, चला प्रयत्न करू, आता संपूर्ण टाकूया आपण हे. बघू आणि मग पुढे काय नाहीतर डिबेट उद्या करता येईल का? उद्या करता येईल का? उद्यावर त्याच्यावर उद्या कंप्लीट करून त्याच्यावर आणखी व्यवस्थित चर्चाही घेता येईल असं म्हणतो. असं वाटतं. हा, नाही का? ठीक आहे, चालेल मग. हम्म? ठीक आहे, चालतंय. ओके सर. हा, ओके. तर काय काय आपल्याला ह्याच्यामध्ये काय आपल्याला ऍड करावं असं वाटतंय, किंवा काय मुद्दे सुटले असतील इतर? नाही सुटायचं नाही. आहेत की पहिलं तर हे पहिलं तर सगळ्यांनी माहीत करून घ्यायला पाहिजे. तर तुम्ही जसं म्हणालात, बाबासाहेब घडले कसे हे कळलं पाहिजे. हो, की आणि बाबासाहेबांना घडवण्यामध्ये रामजी बाबांचा केवढा मोठा योगदान आहे. आणि त्यानंतर त्यांच्या मोठे बंधू आनंदराव आणि त्यानंतर बाळारामबाचं एक किती योगदान आहे. त्यानंतर बरोबर. फॅमिलीले त्यांची जी काही पत्नी आहेत रमाबाई, रमामाता आणि जे काही त्यांनी सर्वांनी त्रास तर भोगलाच, पण तरी हो, बाबासाहेबांच्या विचारांची दिशा कशी कशी चालली हो. या सर्व गोष्टी कळेल. मग ते बाबासाहेब आपल्याला घडवायचे असतील, ते एक तर रामजी बाबाही घडावं लागतील आणि ते फॅमिलीमधले त्यांची इतर लोक जशी वागली तसे आपण बरोबर आहे. सगळ्यांनी वागावं लागेल. आणि मग बाबासाहेबांसारखं आपण अभ्यासही करावा लागेल तेवढं. म्हणजे बरोबर. एकतर बाबासाहेबांनी जी पुस्तकं लिहिली तीही वाचावं लागतील, पण बाबासाहेबांनी जी जी पुस्तकं वाचली तेही आपल्याला वाचावं लागेल. तर हो, बाबासाहेबांच्या एक्झॅक्टली. डोक्यामध्ये जे विचार होते ते कळेल ना. आता बरोबर आपण आहे, जो बरोबर. दाखला देतो की बाबासाहेबांच्या राजगृहामध्ये 50,000 पुस्तकं आहेत, म्हणजे बरोबर. बाबासाहेबांनी तेवढी वाचली असती तर आपल्यालाही आता ती तेवढी कशी वाचता येईल हा बरोबर आहे, प्रयत्न करावा बरोबर आहे. लागेल, नाही का? आता दुसरी एक गोष्ट सांगतो, की बाबासाहेबांनी, आपल्याला तो प्रसंग माहिती असेल, हा जगप्रसिद्ध प्रसंग आहे. बाबासाहेब त्यांच्या विद्यार्थी दशेत असताना, आता ह्याच्यात पण आलेलं आहे, की नेपोलियनचं चरित्र मला वाचायला मिळावं, ह्याच्यासाठी रामजीकडे हट्ट धरतात. मग रामजी बाबा त्यांच्या मुलीकडून काही उसने पैसे घेतात किंवा काही दागिने घेतात आणि मग ते गहाण ठेवतात. असे बरेच प्रसंग त्या काळातही ते सुरू होते. तर बाबासाहेबांनी त्यांच्या विद्यार्थी दशेत नेपोलियन वाचले होते. आणि दुसरी गोष्ट मला अशी सांगायला आवडेल, की या पुस्तकातही मला आता कुठेतरी मी वाचलंय ते, की जे बाबासाहेबांचं दामोदर हॉलमध्ये जे त्यांचं कचेरी होती, त्या कचेरीमध्ये बाबासाहेबांनी एक छोटा नेपोलियनचा फोटोही आहे. इव्हन आपण जी धारावीक पाहतो ना, त्यामध्ये जर आपण बारकाईने लक्ष दिलं, किंवा त्या धाराविकाचे कोणी भाग असतील आपले मित्रमंडळी, त्यांनाही आपण विचारू शकता, की ते धारावाहिकच्या एपिसोडमध्ये जेव्हा कचेरी येते तेव्हा त्या फोटो तिथे तुम्हाला पाहायला मिळेल नेपोलियनचा. तर आपण बाबासाहेबांचे आदर्श ते होते. अशा आदर्शातून बाबासाहेब त्यांचे जे मित्र होते, आता जे कॅनॉन होते, आता कॅनॉन मध्ये पुढच्या भागात आता जे पूर्ण होणार होते तर त्याचं सांगतो, की हे कॅनॉन हे उच्च दर्जाचे त्या काळाचे प्रोफेसर होते. उच्च दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ होते. आणि तेही बाबासाहेबांपुढे म्हणतात काय, की माझ्या आयुष्यातला असा हा एकच तू जग जाहीर विद्यार्थी असू शकतो, असा त्यांचा कोट आहे. आता मला तर शब्दशः सांगता नाही येणार, पण त्या अर्थाचाच आहे. मी तुम्हाला तो वाचून दाखवीन उद्या आपण जेव्हा काय करूया, संपवू. तर आज इथे थांबूया आणि बाकीचं उद्या कंटिन्यू करू, नाही का? नक्की नक्की नक्की. तर धन्यवाद सर, आपण एवढी मेहनत करून एवढ्या अरे नोट्स काढून धन्यवाद. एवढ्या पद्धतीने. पण ठीक आहे, आपण उद्या कंटिन्यू करू. आपलंही ओके. धन्यवाद, की आपण असं गोष्टी आपल्या चालू आहेत. हा, आणि आपण सगळे ही मिळून आपण करूया. नक्की नक्की करू आपण. ओके. धन्यवाद. जय भीम. जय भीम सर, जय भीम. गुड नाईट. गुड नाईट.